हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. हा लेसन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, परंतु ते पार्ट वाईज व्हिडिओज होते आणि तुम्हाला जर पार्ट वाईज व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन ते पाहू शकता. पण हा वन शॉट व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये पूर्ण लेसन एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केला जाईल. ओके, सो लेट अस स्टार्ट. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे ते आधी आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे की आपण आहोत, म्हणजे अजून बरेचसे आहेत, त्यातलेच आपण एखादे आहोत. आणि लाईफ प्रोसेसेस म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या लाईफ प्रोसेसेस होत असतात. आता लाईफ प्रोसेस म्हणजे काय, तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये आवश्यक आहेत त्या सगळ्या. मग सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस कोणती आहे, रेस्पिरेशन, डायजेशन. नर्वस सिस्टीममध्ये जे पण वेन्स, नर्व्स, न्यूरॉन्स आपल्या ब्रेनकडे जातात, सिग्नल देतात, तर नर्वस सिस्टम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सक्रिएटरी सिस्टम. या सगळ्या सिस्टीम्स आहेत. पण या सगळ्या सिस्टीम्समधून आपण एका सिस्टीमला विसरतोय, ती म्हणजे रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे काय, हे सगळं आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहोत की आता आपण बोलतोय, तुम्ही ऐकताय किंवा तुम्ही पण चाव 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 बोलत असाल. तर बोलत असताना आपल्याला काय आवश्यक असतं, एक्झॅक्टली एनर्जी. मग हीच एनर्जी आपल्या बॉडीमध्ये कशी तयार होते हे आपण बघणार आहोत. दुसरा पॉईंट आपला तोच आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. ओके, आपल्याला जी सगळी एनर्जी आवश्यक असते, बोलण्यासाठी असो, अभ्यास करण्यासाठी असो, त्यासाठी तर खूप एनर्जी लागते. त्याच्यानंतर चालण्यासाठी, धावण्यासाठी, काही पण करण्यासाठी, कोणतंही काम करण्यासाठी काय आवश्यक असते, एनर्जी. पण ही सगळी एनर्जी कुठून बरं येते, तर आपण जे काही खातो ना, मस्त यम्मी यम्मी टेस्टी फूड, घरचं हा का, फास्ट फूड नाही, तर घरचे जे काही आपण सगळे फ्रूट्स खात असतो किंवा फळभाज्या असतील किंवा जे पण तुम्ही खात असाल चांगलं पंचपक्वान्न, तर त्यामधून जे काही आपण खातो तर त्याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस होत असतात आणि त्या प्रोसेसेसमधून आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते. सो ती कशी होते ते सगळं काही आपण स्टेप बाय स्टेप या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी. आता आपल्या बॉडीमध्ये ठराविक, सपोज कार्बोहायड्रेट आहे, तर कार्बोहायड्रेटपासून एनर्जी प्रोड्यूस होते. बट बाय चान्स कधी आपल्या बॉडीमधलं कार्बोहायड्रेट जर संपलं, आता ते कधी संपतं तर ते पण तुम्हाला कळणार आहे. पेशन्स. तर जर ते कार्बोहायड्रेट संपलं तर मग कशाने एनर्जी प्रोड्यूस होणार, तर त्यासाठी इतर जे काही न्यूट्रिएंट्स आहेत तर ते पण आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन काय आहे, काहीतरी नवीन वाटतंय ना. तर आपल्या बॉडीमध्ये बरेचसे सेल्स आहेत, माहिती आहे ना. हां, सो ते जे सेल्स आहेत तर ते सेल्स डिवाईड होतात. आता आपण जन्मल्यापासून आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत, मग तेच सेल्स अजूनपर्यंत आहेत का, तर नाही. ते सेल्स, त्याच्यामधले काही सेल्स डेड झालेले आहेत, त्यापासून नवीन सेल्स तयार झालेले आहेत. मग हे जे नवीन सेल्स आहेत कुठे मिळतात, दुकानात मिळतात, अजिबात नाही. तर ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. मग ते कसे तयार होतात, याचे जे काही प्रोसेसेस आहेत तर ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. कोणते आहेत, शिकूया. पेशन्स. सो कॅन यू रिकॉल, तुम्हाला आठवते का, काय आठवते. हाऊ आर द फूडस्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीसाठी फूडस्टफ्स आणि त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट्स कसे काय युजफुल आहेत. तर पहिली गोष्ट एनर्जी प्रोडक्शनसाठी, दुसरी गोष्ट आपल्या ग्रोथसाठी, आपल्या बॉडीची ग्रोथ कशामुळे होते, जर आपण मिनरल्स खाल्ले, विटॅमिन्स खाल्ले, म्हणजेच जे आपल्याला फूडमधून मिळणार आहे तर ते सगळं जर आपण खाल्लं तरच आपल्या बॉडीची ग्रोथ होणार आहे. सो फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अवर बॉडी, फॉर एनर्जी प्रोडक्शन, फॉर अवर बॉडी टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स. ओके, म्हणजे सगळे जे पण फंक्शन्स आहेत, सगळे बॉडीमधले डायजेस्टिव्ह असेल किंवा रेस्पिरेटरी असेल, सगळे जे काही फंक्शन्स आहेत तर ते व्यवस्थित चालण्यासाठी बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते आणि ते न्यूट्रिएंट्स आपल्याला वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट्सपासून मिळतात, फूडस्टफ्सपासून मिळतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. आता आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रोसेसेस पार पडण्यासाठी आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्सची गरज असते आणि ते आपल्याला कशामधून मिळतात, तर आपल्या बॅलन्स डाएटमधून. बॅलन्स डाएट म्हणजे पिझ्झा, बर्गर हे सगळं नाही. बॅलन्स डाएट म्हणजे चपाती, भाकरी, भाजी, भात, डाळ हे जे काही आहे तर त्याला म्हणतो आपण बॅलन्स डाएट. मग हे बॅलन्स डाएट का आवश्यक आहे, तर बॅलन्स डाएटमधून आपल्या बॉडीला जे काही मिनरल्स, न्यूट्रिएंट्स जे पण काही हवं आहे, प्रोटीन्स, विटॅमिन्स, तर ते सगळं इक्वल प्रपोर्शनमध्ये किंवा रिक्वायर्ड प्रपोर्शनमध्ये मिळतं आणि तरच आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये आपल्याला बॅलन्स डाएट खाणं खूप आवश्यक असतं, जेणेकरून सगळं काही इक्वल अमाऊंटमध्ये, रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये बॉडीला मिळेल आणि बॉडी व्यवस्थित फंक्शन करेल. नेक्स्ट आहे विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय मसल्स इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहेत. सो हे मसल्स कोणते वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपल्या बॉडीमध्ये करत असतात. आता मसल्स हे ना 2 प्रकारचे असतात.
एकतर व्हॉलंटरी मसल्स तीन प्रकारचे असतात. एकतर व्हॉलंटरी मसल्स असतात, दुसरे इनव्हॉलंटरी मसल्स असतात, तिसरे कार्डियक मसल्स असतात. ओके, यामधले व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी पूर्ण बॉडीभर असतात, कार्डियक फक्त हार्टसाठी असतात. सो व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय? आता आपल्या बॉडीमध्ये असे काही पार्ट्स आहेत की जे आपल्या इच्छेविरुद्ध वागतात. म्हणजे काय? आता आपलं हार्ट ते कार्डियकमध्ये ते नको, दुसरं आपण काहीतरी घेऊया. आपल्या डोळ्याची पापणी, आता ती आपल्याला विचारून फडफडते का की हाय मी डोळ्याची पापणी मी फडफडू, असं आपल्याला विचारते का? नाही. तर ती स्वतःहून तिचं काम करतच राहते. म्हणजे हे काय आहे? आपल्या इच्छेनुसार घडतं आहे का? नाही घडत आहे. म्हणजे चला आपण काय म्हणतो? इनव्हॉलंटरी मसल्स, जे की आपल्या कंट्रोलनुसार होत नाहीत. दुसरे असतात व्हॉलंटरी मसल्स. म्हणजे काय? आपल्याला आता आपला हात हलवायचा आहे, तर आपण आपल्याला जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच हात हलवणार, की हात नेहमी हलतच राहतो असं आहे का? तर नाही. म्हणजे ते काय झालं? व्हॉलंटरी. म्हणजे जे आपल्या इच्छेनुसार घडतं ते व्हॉलंटरी, आणि जे आपल्या इच्छेनुसार घडत नाही किंवा काम करत नाही ते इनव्हॉलंटरी. ओके, जसं की आपल्या डोळ्याच्या पापण्या झाल्या, किंवा त्याचबरोबर बॉडीमध्ये डायफ्राम वगैरे असेल, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टममधले मसल्स असतील, तर ते काय आपल्याला विचारून म्हणतात का मी फूड डायजेस्ट करू का, असं काय विचारतात का आपल्याला? तर नाही. किंवा आपण सांगितलं तेव्हाच करतात का? आपण बोलो स्टॉप तर स्टॉप होतात का? तर तेही नाही. म्हणजे ते आपल्या विलप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे काम करतात का? नाही. सो त्याच्यामुळे ते काय आहेत? इनव्हॉलंटरी. पण जर आपल्या हाताचे पायाचे मसल्स हे काय आहेत? आपल्या इच्छेनुसार आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना आपण हलवू शकतो. सो ते काय आहेत? व्हॉलंटरी मसल्स. दुसरे कार्डियक मसल्स, जे की आपल्या हार्टमध्ये वगैरे असतात, तर ते असतात कार्डियक मसल्स, जे की आपल्या हार्टची हालचाल कंट्रोल करायचं काम करतात, तर ते असतात कार्डियक मसल्स. सो तुम्हाला कळलं असेल की मसल्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन करत असतात. नेक्स्ट आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस का असायला पाहिजेत किंवा त्यांचं काय महत्त्व आहे? तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण जे काही फूड प्रोडक्ट्स खातो तर त्यांचं व्यवस्थित पचन व्हावं किंवा व्यवस्थित डायजेशन व्हावं, यासाठी हे सगळे ज्युसेस जे आहेत तर ते मदत करत असतात. आणि या ज्युसेसमुळे आपल्या बॉडीमध्ये आपण जे काही फूड खाल्लेलं आहे त्याची केमिकल रिॲक्शन होते. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते केमिकल रिॲक्शन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्यूस मिक्स होतात. मग त्याच्यामध्ये पेप्सिन असेल किंवा जे पण पॅनक्रियाजमधून निघणारे आहेत ज्यूस तर ते असतील, आपल्या बॉडीमध्ये HCl आहे तर ते असेल, तर ते सगळं काही मिक्स होतं. मग ते जे फूड प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन ते सगळं व्यवस्थित डायजेस्ट होतं, आणि मग त्याच्यामधले जे युजफुल इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते आपली बॉडी शोषून घेते. ओके, सो हे सगळं व्यवस्थित प्रोसेसेस पार पडण्यासाठी त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे डायजेशन वगैरे होण्यासाठी डायजेस्टिव्ह ज्यूस इम्पॉर्टंट असतात. विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन बॉडी, ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये जे पण वेस्ट मटेरियल प्रोड्यूस होतात डायजेशन झाल्यानंतर जे इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स आहेत किंवा जे युजफुल न्यूट्रियंट्स आहेत तर ते बॉडी शोषून घेते. पण जे युजलेस आहेत, ज्याचा काहीच उपयोग नाही आहे बॉडीमध्ये, ते जे वेस्ट मटेरियल आहे तर ते कोणत्या सिस्टीम थ्रू रिमूव्ह केलं जातं? तर एक्सक्रिएटरी सिस्टीम थ्रू. ओके, तुम्ही किडनीचं कार्य पाहिलेलं आहे लास्ट स्टँडर्डमध्ये असताना, ॲनसचं कार्य पाहिलेलं आहे. सो हे जे काही एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे त्याच्या मदतीने जे पण वेस्ट मटेरियल आहे आपल्या बॉडीमधलं तर ते रिमूव्ह केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमचं काय महत्त्व आहे? सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे तर ते हार्टमध्ये ब्लड प्युरिफाय होत असतं. मग प्युरिफाय झालेलं ब्लड पूर्ण बॉडीपर्यंत पसरवणं, पूर्ण बॉडीमधलं ब्लड हार्टमध्ये आणणं, ते परत प्युरिफाय करणं, परत पसरवणं, हे सगळ्याचं काम कोण करत असतं? हार्ट करत असतं. तर मग हे कोणत्या सिस्टीममार्फत होत असतं? सर्क्युलेटरी सिस्टीममार्फत. पण एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमचं काय यूज आहे किंवा काय इम्पॉर्टन्स आहे? तर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होत असतं फूडचं, तेव्हा त्यामधून ग्लुकोज तयार होतं. सो ग्लुकोज जे आहे तर ते ग्लुकोज त्या ग्लुकोजचं आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशन होतं. त्यासाठी ऑक्सिजन कुठून येणार? अर्थातच वेन्समार्फत, म्हणजेच नसांमार्फत, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीममार्फत तो ऑक्सिजन येणार. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होणार. ऑक्सिडेशन झाल्यानंतर हे जे सगळं काही ऑक्सिडेशन झाल्यानंतर ही जी काही सगळी एनर्जी आहे तर ती परत एकदा पूर्ण बॉडीभर पसरवायचं काम कोण करतं? सेल्स म्हणजेच काय? जे पण ब्लडमध्ये असणारे सेल्स आहेत तर ते, म्हणजे पुन्हा एकदा सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रूच सगळी एनर्जी जी आहे तर ते सगळ्या बॉडी पार्ट्समध्ये पोहोचवली जाते. आफ्टर दॅट नेक्स्ट, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल्ड. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही सगळे वेगवेगळे प्रकारचे प्रोसेसेस होत असतात तर ते कंट्रोल कसे राहतात किंवा कंट्रोलमध्ये कसे राहतात आणि कशा पद्धतीने, इन हाऊ मेनी वेज, म्हणजे कशा पद्धतीने. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टम आहे. ओके, त्या नर्वस सिस्टम काय करतं? न्यूरॉन्सला कंट्रोल करायचं काम करतं. आणि दुसरं आहे एंडोक्राइन सिस्टीम, जे की आपण लास्ट स्टँडर्डला पाहिलेली आहे. वेगवेगळे पिच्युटरी ग्लँड असेल किंवा इतर जे पण सगळे ग्लँड्स आहेत तर त्यामधून होणारं सिक्रिएशन वगैरे हे सगळं कोण पाहत असतं? एंडोक्राइन सिस्टीम पाहत असते. सो जे पण केमिकल कोऑर्डिनेशन आहे
म्हणजे जी पण नर्वस सिस्टीम आहे किंवा जे पण त्याच्यामध्ये होणारं बॉडीमध्ये होणारे केमिकल कोऑर्डिनेशन आहे, तर हे सगळं आपापल्या म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळे फंक्शन्स होत असतात तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतं. ते व्यवस्थित कंट्रोल राहून त्यांचं फंक्शन व्हावं यासाठी काम करत असते. या सगळ्याची उत्तर आपण जसं की पुढे पाहणार आहोतच या पॅराग्राफमध्ये. सो फर्स्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग प्राणी जे लिव्हिंग जे पण आहेत ते, आणि त्यांच्यामध्ये होणारे लाईफ प्रोसेस. Various organ systems are continuously performing their functions in human body. जे सगळे ऑर्गन सिस्टीम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ते त्यांचं कार्य करत असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमवाले जे पण ऑर्गन्स आहेत ते सगळे काम करत राहणार. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सगळे रेस्पिरेटरी सिस्टीमवाले जे पण ऑर्गन आहेत तर ते काम करत राहणार. अलॉंग विथ देअर सिस्टम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिएटरी अँड कंट्रोल सिस्टम. कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, जी आपल्या बॉडीमध्ये सगळे केमिकल्स किंवा ग्लँड्स वगैरे सिक्रेशन यांचं सगळं कंट्रोल करत असते तर ती सिस्टम. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन इंडिपेंडंटली बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम वेगळी आहे, सगळ्या सिस्टीम्स वेगवेगळ्या आहेत, पण तरीही प्रत्येकजण एका कोऑर्डिनेशनमध्ये काम करत असते. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे. ओके, एक प्रॉपर सिक्वेन्स आहे त्यांच्यामध्ये आणि ते त्यानुसार काम करत असतात. So this overall system is in action in more or less same ways in all the organisms. म्हणजे या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत तर त्या प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये कार्य करत असतात, ॲक्शन करत असतात. आणि ऑलमोस्ट जर आपण पाहिले तर ह्युमॅन बीइंग्स असो किंवा इतर सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत, सगळे प्राणी जे आहेत तर ते असो, सगळ्यांमध्ये या सिस्टम कमी अधिक प्रमाणामध्ये सेमच पद्धतीच्या असतात. आता सपोज की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एखाद्या कुठल्या पण प्राण्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम हे थोडी जास्त सेम असणारच आहे. ओके, नेक्स्ट आहे दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. कार्बोहायड्रेट्स, fats and lipids are the main source of energy and it is harvested by the mitochondria present in each cell. जसं की कार्बोहायड्रेट आहे, फॅट्स आहे, लिपिड्स म्हणजे काय, लिपिड्स म्हणजे काय या स्पेसिफिक टॉपिकमध्ये आपण लिपिड्स म्हणजे काय बघणार आहोतच. पण सध्या म्हणजे आपण इतकंच लक्षात घेऊया की लिपिड्स हे काय आहेत, तर आपल्या बॉडीमध्ये जे पण फॅटी ॲसिड्स असतात, फॅटी ॲसिड्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जे पण आपण ऑइलमधून किंवा जे पण ऑइली मटेरियल आहे त्याच्यामधून आपल्याला जे पण मिळतं तर ते असतात फॅटी ॲसिड्स. सो आपल्या बॉडीमध्ये फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यांचा एक स्पेसिफिक केमिकल बॉन्ड तयार होतो आणि त्या बॉन्डलाच आपण लिपिड्स असं म्हणतो. ओके, म्हणजे थोडक्यात एक फॅटी मटेरियल आहे, फॅटी म्हणजे ऑइली मटेरियल आहे. ओके, नेक्स्ट आहे फॅट्स म्हणजे ऑइली मटेरियलच आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्याला जे पण ज्याच्यापासून आपल्याला ग्लुकोज वगैरे मिळतं तर ते कार्बोहायड्रेट्स. ओके, सो नेक्स्ट हां, सो हे सगळेचे मेन सोर्स आहेत एनर्जीचे आणि याच्यामार्फत एनर्जी कोण तयार करण्याचं काम करतं, मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहिती असेल, तुम्ही 7thला वगैरे पाहिलं असेल त्याला, तर तो बेसिकली अशा स्ट्रक्चरचा असतो. ओके, ज्याला की आपण एनर्जी करन्सी पण म्हणतो. ओके, सो हे आहे मायटोकॉन्ड्रिया जे आपल्या प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतं. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूडस्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. असं काय नाही आहे की फक्त कार्बोहायड्रेट असेल, फॅट असेल आणि लिपिड असेल तर आपल्या बॉडीमध्ये आपोआप एनर्जी प्रोडक्शन होणार, असं नाही आहे. तर एनर्जी प्रोडक्शन होण्यासाठी या सगळ्या फूडस्टफ बरोबरच या सगळ्या मटेरियल बरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑक्सिजन. So all this that is foodstuffs and oxygen are transported up to cell via circulatory system. आणि हे जे सगळे फूडस्टफ्स आहेत आणि हे जे सगळे ऑक्सिजन आहे तर ते सगळ्या सेलपर्यंत प्रत्येक बॉडीच्या ईच आणि एव्हरी सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम. सो तुम्हाला या ठिकाणी सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय आहे ते कळलं असेल. आधी आपल्याला जे काही प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॅरामध्ये मिळणार आहेत. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टम ऑफ द बॉडी. आणि याचं कोऑर्डिनेशन कोणाशी आहे, आपल्या बॉडीमध्ये जे कंट्रोल सिस्टीम आहे तर त्याच्याशी आहे. दॅट इज ईच लाईफ प्रोसेस कंट्रीब्युट्स इन इट्स ओन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस आहेत तर प्रत्येक लाईफ प्रोसेस ही आपापल्या परीने एनर्जी प्रोडक्शनमध्ये आपापला सहयोग देत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फंक्शनिंग ऑफ ऑल दिस लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. आणि या सगळ्या लाईफ प्रोसेसेस पार पाडण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. ओके, कारण प्रत्येक प्रोसेस ही एनर्जीशिवाय पार पाडू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम दी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आता ह्युमन बीइंग्स असो किंवा अदर ॲनिमल्स असो, प्रत्येकाला काहीतरी खायला लागतं. मग ते काय खातात, फ्रूट्स खातात, व्हेजिटेबल्स खातात.
प्लांट्स आर ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे स्वावलंबी, ज्याला की आपण ऑटोट्रॉफ्स म्हणतो. आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का? नाही करत. तुम्ही म्हणाल करतो ना, आम्ही किचनमध्ये जाऊन छान भाजी बनवतो, छान चपाती बनवतो, पण ते चपाती आणि भाजी बनवण्यासाठी जे पण रॉ मटेरियल आहे, म्हणजे भाजी बनलेली भाजी, आधी जी पालेभाजी असते, तर ती पालेभाजी आपण बनवत नाही, ते आपण झाडांकडून घेतो. जे पण व्हीट आहे, जे पण ज्वार आहे, ते आपण बनवत नाही, ते पण आपण झाडाकडून घेतो. म्हणजे आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवतोय का? नाही. पण प्लांट्स मात्र स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. सो ते आहेत ऑटोट्रॉप्स आणि आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. सो आपण काय आहोत? हेटेरोट्रॉप्स आहोत. ओके. सो ते त्यांचं फूड कसं बनवतात? बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. They prepare their own food. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stem, roots, etc. ते काय करतात? त्यांचं जेवण त्यांनी बनवल्यानंतर काही जेवण म्हणजे काही फूड मटेरियल ते स्वतःसाठी वापरतात, वेअरॅज काही फूड मटेरियल ते फ्रूट्समध्ये किंवा लीव्समध्ये किंवा स्टीममध्ये स्टोअर करून ठेवतात पुढच्या वेळेस वापरण्यासाठी वगैरे. ओके. सो वी कन्झ्युम ऑल दिस व्हेरियस प्लांट मटेरियल्स. आणि आपण काय करतो? त्या झाडांनी बिचाऱ्यांनी एवढे मेहनतीने तयार केलेलं जे फूड असतं, ज्यांनी त्यांनी ते फ्रूट्समध्ये किंवा लीव्समध्ये स्टोअर करून ठेवलं असतं, ते आपण काय करतो? फ्रूट्स खाऊन टाकतो. म्हणजे ते जे झाडांनी बनवलेलं फूड मटेरियल आहे ते आपण खाऊन टाकतो, आपण युटिलाइज करतो. ओके. सो त्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळते. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते न्यूट्रियंट्स असतात? तर कार्बोहायड्रेट असतात, फॅट आहे, प्रोटीन आहे, व्हिटॅमिन आहे, मिनरल आहे, एक्सेट्रा. विच फूड मटेरियल डू वी कन्झ्युम टू ऑब्टेन दिस न्यूट्रियंट्स? आणि हे सगळे न्यूट्रियंट्स मिळवण्यासाठी, कार्बोहायड्रेट, फॅट वगैरे हे सगळं मिळवण्यासाठी आपण कोणते कोणते फूड मटेरियल्स कन्झ्युम करतो? तर आता आपण फ्रूट्स कन्झ्युम करतो, आपण व्हेजिटेबल कन्झ्युम करतो, आपण जे पण ऑइली मटेरियल्स आहेत तर ते कन्झ्युम करतो. तर या सगळ्या याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे सगळं काही मिळत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट्स, जेगरी. जेगरी म्हणजे गुळ, गोड गोड गुळ. सो कार्बोहायड्रेट आपल्याला कशामधून मिळतं? मिल्कमधून मिळतं, दुधामधून मिळतं, फ्रूट्समधून, फळांमधून मिळतं. जेगरी म्हणजे गुळमधून मिळतं. केन शुगर किंवा शुगर केन, ज्याला की आपण ऊस म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. पोटॅटो आहे. त्याच्यानंतर आहे स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं. स्वीट मीट्स म्हणजे जे पण मटण वगैरे आहे तर ते. आणि सिरल्स म्हणजे त्याच्यामध्ये येतं व्हीट म्हणजे गहू, मेज म्हणजे ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो मका. ओके. रागी रागी म्हणजे नाचणी. त्याच्यानंतर ज्वार म्हणजे ज्वारी, मिलेट म्हणजे बाजरी, राईस म्हणजे तांदूळ, एक्सेट्रा. सो वी गेट 4 किलो कॅलोरी एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सच्या 1 ग्राममधून आपल्याला 4 किलो कॅलोरी एनर्जी मिळते. ओके. सो हे महत्त्वाचं आहे. हे रिकाम्या जागासाठी MCQजमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. आता कोणत्या मेथडनी ही एनर्जी आपल्याला मिळते त्याचा आपण अभ्यास करूया. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ्स ड्युरिंग ब्रेक्स ऑफ द गेम. तुम्ही गेम पाहत असाल, मोस्टली तुम्ही क्रिकेट पाहत असाल, IPL वगैरे बघत असाल, तर IPLमध्ये दाखवतात का नाही माहिती नाही, पण बरेचसे स्पोर्ट्समध्ये दाखवतात की बऱ्याचदा ते जे प्लेयर्स आहेत तर ते त्यांच्या म्हणजे जेव्हा त्यांची मॅच वगैरे नसेल किंवा जे पण एक्स्ट्रा प्लेयर्स असतात तर ते त्यांच्या प्लेसवरती बसलेले असतात आणि त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टफ्स घेत असतात जेव्हा गेममध्ये ब्रेक असेल तर तेव्हा. मग ते काय घेतात असा आपल्याला प्रश्न पुढे विचारलेला आहे. ओके. की ते त्याच्यामधून काय घेतात? तर ते त्याच्यामधून असे फूड स्टफ घेत असतात की ज्यामधून त्यांना इन्स्टंट एनर्जी मिळते. मग त्याच्यामधून ते ग्लुकोज घेत असतात किंवा इलेक्ट्रॉल्स वगैरे वॉटर घेत असतात ज्याच्यामध्ये त्यांना शुगरमधून मोस्टली आपल्याला कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, एनर्जी मिळत असते. सो ते शुगर वगैरे वॉटर घेत असतात. ओके. सो ज्याच्यामधून त्यांना एनर्जी मिळेल असं पाणी ते घेत असतात. व्हॉट इज रेस्पिरेशन आणि हाऊ डज इट ऑकर? आता रेस्पिरेशन म्हणजे काय आणि ते कसं होतं हे आपण पूर्ण या पेजवर बघणार आहोतच. सो आपण डायरेक्ट याच पेजवर येऊया. या पेजवर म्हटलं तर नेक्स्ट पेज पण आलं. ओके. सो नेक्स्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एनर्जी कशा पद्धतीने प्रोड्यूस होते ते आपण बघणार आहोत. त्याआधी या ठिकाणी एक डायग्राम आहे जे की खूप 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 महत्त्वाची आहे. याच्यासाठी लेबलिंगसाठी ही डायग्राम येऊ शकते. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सांगितलेलं आहे की ही डायग्राम बघा. चला बघूया. डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे? पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला नोज दाखवलेला आहे आणि नोजच्या आतमध्ये बाण आहे म्हणजे हे काय आहे? नेसल कॅव्हिटी. नेसल कॅव्हिटी. ओके. हे सगळं लिहायचं आहे. नेक्स्ट आहे काय दाखवलेलं आहे? छोटंसं जास्त बोलणारं माझ्यासारखं तोंड ज्याला की आपण माउथ म्हणतो. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला लॅरिंग्स दाखवलेले आहेत. एक मिनिट क्लिअरली दिसत नसेल. RYNX. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला काय दाखवलेलं आहे? ट्रेकिया ज्याला की आपण विंड पाईप म्हणतो. दिसतंय का क्लिअरली मी काय लिहिलं आहे ते? नाहीतर मी जे लिहिलं आहे ते इरेज करते. आणि
तुम्ही लिहिलं असेलच ते पण, ट्रॅकिया. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला ब्रोंकाय दाखवलेले आहेत. ब्रोंकाय ना, चुकून मी लिहिला CHI. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला लंग दाखवलेला आहे. लंग्स 2 आहेत ना, सो लंग्स. आणि हे काय आहे, डायफ्राम GM. ओके. आणि त्याच्यानंतर खाली अजून एक आहे, खाली आहे ते म्हणजे अल्विओलाई. खरं तर या ठिकाणी बरेचसे आहेत, सो आपण अल्विओलस घेऊया. ओके. जे पण ग्रेपसारखं तुम्हाला दिसतं ना छान द्राक्षे, तर त्याला आपण अल्विओलाई म्हणतो. तर अशा पद्धतीने पूर्ण डायग्राम आपण पाहिलेली आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स, बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये रेस्पिरेशन 2 प्रकारे होतं. आतापर्यंत आपल्याला एवढंच माहिती होतं की रेस्पिरेशन आपण फक्त नाकाने ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, झालं रेस्पिरेशन. पण हे झालं बॉडी लेवलवरचं. अजून एक होतं ते म्हणजे सेल्युलर लेवलवरचं. मग सेल्युलर लेवलवरती कसं होतं ते आता आपण बघणार आहोत. हा पूर्ण चॅप्टर त्याच्यावरतीच आधारित आहे. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड एन्व्हायरमेंट इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट बॉडी लेवल. बॉडी लेवलवरती जे रेस्पिरेशन होत असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये एक्सचेंजेस होत असतात. आपण सराउंडिंगमधला नेचरमधला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. सो हे काय झालं, बॉडी लेवलवरचं रेस्पिरेशन. नेक्स्ट आहे सेल्युलर लेवलवरचं. इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड. आतापर्यंत आपण जे काही फूडस्टफ्स पाहत होतो त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं ऑक्सिडायझेशन होतं, म्हणजेच काय ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते. मग या ठिकाणी ऑक्सिडायझेशन होत असताना एकतर ऑक्सिजन सोबत होतं किंवा एकतर ऑक्सिजनच्या विदाऊट हेल्प ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीशिवाय. मग ऑक्सिजन जर नसेल तर ऑक्सिडेशन कसं होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ऑक्सिजनशिवाय याचा अर्थ म्हणजे पूर्णच ऑक्सिजन नाही असा होत नाही, तर थोडासा ऑक्सिजन पण खूप कमी प्रमाणामध्ये, एवढ्या कमी प्रमाणामध्ये की ज्याच्यामुळे फूडस्टफ्स पूर्णतः ऑक्सिडाइज पण होत नाही, तेवढ्या कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतं, म्हणजे जवळजवळ नसल्याच्या बरोबरीतच आहे. नेक्स्ट आहे कॅन यू टेल हाऊ मेनी ॲटम्स ऑफ CH&O म्हणजे कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रेस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. म्हणजे थोडक्यात ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलेला आहे जो की असतो C6H12O6. ओके. म्हणजे या ठिकाणी कार्बन आहे 6, H म्हणजे हायड्रोजन आहे 12 आणि O म्हणजे ऑक्सिजन आहे 6. Which types of chemical bonds are present between all these atoms? Covalent bonds. नेक्स्ट आहे 2 प्रकारचे बॉन्ड असतात, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. त्यातल्या याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतं. इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली वेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. जेव्हा एखादा मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो तेव्हा नेमकं काय होतं, तर तेव्हा जेव्हा एखादा मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो तेव्हा तो ऑक्सिजनचे ॲटम्स गेन करतो, हायड्रोजनचे ॲटम्स लूज करतो, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये तो इलेक्ट्रॉन्स लूज करतो. ओके. नेक्स्ट आहे आता आपण पाहणार आहोत द प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. म्हणजे आपण जे काही फूड मटेरियल खात असतो त्यामध्ये जे पण कार्बोहायड्रेट असतं तर ते आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. आता आपल्या बॉडीला जेवढी एनर्जी लागत असेल तर तेवढी रोजच्या रोज बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असते. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. ATP म्हणजे काय, तर ATPचं फुल फॉर्म आहे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. आय होप की मी काय लिहिलं ते तुम्हाला कळत असेल. ओके. सो ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणजे काय, ATP. ATPच्या फॉर्म्समध्ये आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार केली जाते, एनर्जी ऑब्टेन केली जाते. आणि फॉर धिस पर्पज ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. आणि या पर्पजसाठी आपल्या बॉडीमध्ये जे पण ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजे काय, एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे, तर ते स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज केलं जातं. म्हणजे काय, तर ग्लुकोजची आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनची रिॲक्शन होते. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज सर्क्युलर रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन. आणि यालाच सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हटलं जातं, जे की सेलमध्ये होत असतं, सेल लेवलवरती होत असतं. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड्स. आता हे सेल्युलर रेस्पिरेशन पण 2 प्रकारे होत असतं. पहिल्यांदा आपण पाहिलं की रेस्पिरेशन 2 प्रकारे होतं, ते म्हणजे एक बॉडी लेवल आणि एक होतं सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलमध्ये 2 प्रकारे रेस्पिरेशन होतं, एक असतं एरोबिक, एक असतं एनायरोबिक. ओके. एरोबिक म्हणजे काय की ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्रेझेंट असतं, एनायरोबिक म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन ॲब्सेंट असतं. ओके. सो आपण ते 2 टाईप्स बघूया. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड्स. दोज 2 मेथड्स आर एरोबिक म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन इज इन्वॉल्ड म्हणजे प्रेझेंट असणे, आणि एनायरोबिक म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्ड.
इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन असतो तर त्या प्रोसेसमध्ये हे जे ग्लुकोज आहे तर ते 3 स्टेप्समध्ये ऑक्सिडाइज होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. ओके, सो त्यामध्ये पहिली स्टेज आहे ती म्हणजे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल आणि तिसरी आहे ETCR म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ओके, सो लेट अस सी. पहिल्यांदा आपण ग्लायकोलायसिस पाहणार आहोत. ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे तर ती सायटोप्लाझममध्ये होत असते. सायटोप्लाझम म्हणजे काय, हे सेल आहे, हे न्यूक्लियस आहे. सेल आणि न्यूक्लियस सोडून जो आजूबाजूचा भाग आहे की ज्या ठिकाणी एक जेल लाईक मटेरियल असतं त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो, तर ते असतं सायटोप्लाझम. ओके, सो ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होत असते. So process of glycolysis occurs in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step in this process and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP म्हणजे adenosine triphosphate, NADH2 म्हणजे nicotinamide adenine dinucleotide and water are formed. परत एकदा, ही जी प्रोसेस आहे तर ती सायटोप्लाझममध्ये होत असते आणि या प्रोसेसमध्ये जेव्हा ग्लुकोज ऑक्सिडाइज होत असतो तर तेव्हा 2 मॉलिक्युल्स तयार होतात पायरुविक ॲसिडचे. ATP म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, त्याच्यानंतर NADH2 म्हणजे निकोटिनामाइन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि वॉटर. मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. आता या ठिकाणी हे जे पायरुविक ॲसिड तयार झालं तर या पायरुविक ॲसिडचे जे 2 मॉलिक्युल्स आहेत. ओके, या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स पायरुविक ॲसिडचे तयार झाले, 2 मॉलिक्युल्स ATPचे, 2 मॉलिक्युल्स NADH2चे आणि 2 मॉलिक्युल्स H2O म्हणजेच वॉटरचे. ओके, सो आता या ठिकाणी हे जे पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत तर ते पुढच्या प्रोसेसमध्ये येतात. म्हणजेच काय, तर द मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड फॉर्म्ड इन धिस प्रोसेस आर कन्वर्टेड इंटू मॉलिक्युल्स ऑफ ॲसेटल कोएन्झाईम. मग हे जे 2 मॉलिक्युल्स आहेत पायरुविक ॲसिडचे तर त्यापासून ॲसेटल कोएन्झाईम तयार होतं, म्हणजेच याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि पायरुविक ॲसिडपासून तयार होतं ॲसेटाइल कोएन्झाईम. आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 म्हणजे निकोटिनामाइन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आर रिलीज ड्युरिंग धिस प्रोसेस. या प्रोसेसमधून 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. कोणत्या प्रोसेसमधून, ज्या प्रोसेसमध्ये पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसेटाइल कोएन्झाईम एमध्ये होतं त्या प्रोसेसमधून. ओके, सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा पार्ट पूर्णतः वेगळा आहे आणि या पार्टमध्ये तयार होणारा पायरुविक ॲसिड फक्त या पार्टमध्ये येणार आहे आणि हा पार्ट पूर्ण वेगळा आहे. ओके, परंतु सगळ्याला मिळून आपण ग्लायकोलायसिस म्हणतो. नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी जे ॲसेटल कोएन्झाईम ए तयार झालं तर हे जे ॲसेटल कोएन्झाईम ए आहे तर ते सेलमध्ये जातं. सेलमध्ये काय आहे, म्हणजे सेलमध्येच असतं, सायटोप्लाझममध्ये असतं. तर सायटोप्लाझममध्ये काय आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे सेल ऑर्गेनेस असतात. तर त्यामध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्यामध्ये हे ॲसेटल कोएन्झाईम एंटर होतं. सो मायटोकॉन्ड्रियाचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी कसं असतं ते, पुन्हा एकदा पाहूया. तर याच्यामध्ये हे जे ॲसेटल कोएन्झाईम ए आहे तर ते एंटर होतं आणि पुढची सगळी प्रोसेस ही मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार आहे. ओके, कारण मायटोकॉन्ड्रियामध्येच एनर्जी तयार होत असते, प्रोड्यूस होत असते. ओके, सो ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलला बरीचशी नावं आहेत. ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलला क्रेब्स सायकल असंही म्हटलं जातं, कारण सर हन्स क्रेब यांनी या सायकलला डिस्कवर केलं होतं, त्याच्यामुळे क्रेब्स सायकल असंही म्हटलं जातं. किंवा या सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल असंही म्हटलं जातं. सायट्रिक ॲसिड सायकल, एक मिनिट, सायट्रिक ॲसिड सायकल असंही म्हटलं जातं. किंवा TCA, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिडमधला ट्राय मधला T, कार्बोक्सिलिकमधला C आणि ॲसिडमधला A, सो TCA सायकल. अशा प्रकारे या सायकलला बरीचशी नावं आहेत आणि सगळ्यांचा अर्थ ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असाच होतो. सो बोथ द मॉलिक्युल्स ऑफ ॲसेटाइल को ए म्हणजेच ॲसेटाइल कोएन्झाईम ए एंटर दी मायटोकॉन्ड्रिया. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स called as tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. म्हणजे ही जी सायकलिक चेन रिॲक्शन आहे, सायकलिक चेन रिॲक्शन जी मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते, जी मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट केली जाते, तर त्याला ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल असं म्हटलं जातं. आता या ॲसेटल कोएन्झाईममध्ये म्हणजे ॲसेटल कोएन्झाईम याच्यामधला जो ॲसेटल पार्ट आहे तर हा जो ॲसेटल पार्ट आहे तर हा ऑक्सिडाइज केला जातो या सायकलिक प्रोसेसमधून. ओके, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा 2 पायरुविकचे मॉलिक्युल्स तयार झाले. हे पायरुविक ॲसिडपासून 2 ॲसेटल कोएन्झाईम तयार झाले. हे ॲसेटल कोएन्झाईम मायटोकॉन्ड्रियामध्ये गेलं. मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर ॲसेटल कोएन्झाईमचा जो ॲसेटल पार्ट आहे तर तो ऑक्सिडाइज होतो. तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाल्यानंतर त्यामधून कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NADH2, FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड हे सगळं मिळतं. ओके, मी परत एकदा एक्सप्लेन करते. जेवढा जास्त वेळा तुम्ही हे ऐकाल तेवढा जास्त वेळा तुमचं ते पाठ होईल, कारण या प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहेत.
पुन्हा एकदा ग्लायकोलायसिस पहिल्यांदा प्रोसेस होते की जे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतं तर ते आपण पाहतोय. सो ग्लायकोलायसिस प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होत असते ज्या ठिकाणी ग्लुकोज कम्प्लिटली स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाईज व्हायला सुरुवात होते आणि त्यामध्ये जेव्हा ग्लुकोज ऑक्सिडाईज होत असतं ग्लायकोलायसिसमध्ये तर तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर डेराईव्ह होतं. याच्यामधलं जे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड आहे तर त्यापासून ॲसिटल कोएन्झाईम A तयार होतं. ओके, आणि त्यावेळेस 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आपल्याला मिळतं. नेक्स्ट हे जे ॲसिटल कोएन्झाईम A आहे तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं. म्हणजे 2 मॉलिक्युल्स आहेत ना, बोथ द मॉलिक्युल्स, कारण या ठिकाणी 2 पायरुविक ॲसिडपासून आपल्याला 2 ॲसिटल कोएन्झाईम A मिळाले. सो हे जे 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटल कोएन्झाईम आहेत तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात. मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर सायकलिक चेन रिॲक्शन होते की ज्यामध्ये ॲसिटल कोएन्झाईमचा दोन्ही पण ॲसिटल कोएन्झाईमचा ॲसिटल पार्ट काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाईज होतो आणि या सायकलिक प्रोसेसमधून आपल्याला कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स, वॉटरचे मॉलिक्युल्स, NADH2चे मॉलिक्युल्स आणि FADH2चे मॉलिक्युल्स मिळतात. ओके, सो इथपर्यंत आय होप तुम्हाला कळलं असेल. आता आपण पाहतो शेवटची प्रोसेस की ज्यामध्ये ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाईज होणार आहे. लास्ट प्रोसेस आहे ETCR म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड FADH2 formed during all the above processes participate in electron transfer chain reaction. मग आतापर्यंत आपल्याला ग्लायकोलायसिसमध्ये 2 मॉलिक्युल्स NADH2 मिळालं, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये NADH2 आणि FADH2 मिळालं. सो आतापर्यंत आपल्याला जे काय NADH2 आणि FADH2चे मॉलिक्युल्स मिळालेले आहेत तर ते मॉलिक्युल्स ETCR म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात आणि यापासून आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP आर ऑप्टेन फ्रॉम इच NADH2 आणि NADH2 पासून आपल्याला प्रत्येकी 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळणार आहे. किती मॉलिक्युल्स? 3 मॉलिक्युल्स. आणि नेक्स्ट आहे FADH2, कारण या प्रोसेसमधून आपल्याला NADH2 पण मिळालेला आहे, FADH2 पण मिळालेला आहे. NADH2 पासून आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात आणि FADH2 पासून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात. ओके, आणि नेक्स्ट आहे ATP काय आहे? एनर्जी आहे की ज्यामधून आपल्याला एनर्जी मिळते. सो नेक्स्ट आहे बिसाइड्स ATP वॉटर मॉलिक्युल्स आर ऑल्सो फॉर्म्ड इन दिस रिॲक्शन. आणि असं नाही की फक्त ETCRमधून आपल्याला ATPs मिळणार आहे, तर इतर अनेक वॉटर असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल तर ते पण आपल्याला या रिॲक्शनमधून मिळत असतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन पण मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थस अ मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाईज. आणि या प्रोसेसपर्यंत म्हणजे ही लास्ट प्रोसेस आहे ETCR, इथपर्यंत जे मॉलिक्यूल आहे ग्लुकोजचं तर ते कम्प्लिटली ऑक्सिडाईज झालेलं आहे इन एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन कम्प्लिटली इन्व्हॉल्व असतो. अँड मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर प्रोड्युस्ड अलॉंग विथ दी एनर्जी. आणि यामधून आपल्याला एनर्जी प्रोड्यूस झालेली मिळते. आता इथे तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल कशी होते. तर यामध्ये काय आहे, पहिल्यांदा पायरुविक ॲसिड म्हणजेच काय, ॲसिटल कोएन्झाईम याच्यामध्ये आलेला आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि फॅटी ॲसिड्स, जेव्हा फॅटी ॲसिड्स कधी असतात, जेव्हा बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स नसतील तेव्हा फॅटी ॲसिड्स वापरतात. ते आपण नंतर खाली बघणार आहोतच, त्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हे काय आहे, आउटर मेम्ब्रेन आहे म्हणजे आउटर कवच आहे, हे इनर कवच आहे आणि हे मायटोकॉन्ड्रियल मॅटर आहे. म्हणजे जसं की सेलमध्ये सायटोप्लाझम असतं त्याप्रमाणे मायटोकॉन्ड्रियामध्ये मायटोकॉन्ड्रियल मॅटर असतं. ओके, सो आता आपण काय पाहिलं की या ठिकाणी जे NADH2 आहे पहिल्यांदा ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमधून त्याच्या आधी आपल्याला 2 NADH2 मिळालेले होते. ओके, NADH2, त्याच्यानंतर FADH2 मिळालं, त्याच्यानंतर ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये अजून एक NADH2 मिळालं. त्याच्यानंतर आता आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळालेलं आहे ETCRमधून आणि या ठिकाणी पण कार्बन डायऑक्साईड यांची रिॲक्शन होणार आहे. ओके, सो हे रिव्हर्स होत जाणार आहे. ही सायकलिक चेन आहे. सायकलिक म्हणजे काय, रिटर्न म्हणजे परत तीच रिॲक्शन होत राहणार आहे. ओके, सो नेक्स्ट आता या ठिकाणी 2 कोएन्झाईम्स वापरलेले आहेत. त्या कोएन्झाईम्सला आपण म्हणतो NADH2 आणि FADH2. NADH2 म्हणजे काय, निकोटिनामाइन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे जे 2 कोएन्झाईम्स आहेत तर ते या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. तुम्हाला राईट दी नेम्स ऑफ दी कोएन्झाईम्स असं विचारलं जाईल तर तुम्हाला या दोघांची नावं लिहायची आहेत. हे पूर्ण लिहायचं आहे, हे आणि हे पूर्ण. ओके, नेक्स्ट या ठिकाणी ATPबद्दल इन्फॉर्मेशन आहे की ATP म्हणजे काय, तर ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट is energy rich molecule and energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. म्हणजेच काय की या ठिकाणी ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी कंटेन असते आणि त्याच्या बॉन्ड्समध्ये एनर्जी स्टोअर असते आणि ते फॉस्फेट बॉन्ड्सनी एक दुसऱ्याशी अटॅच असतात म्हणजे कंपाऊंड तयार केलेले असतात. आणि these molecules are stored in the cells as per need. Chemically ATP is triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside म्हणजेच ॲडेनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइडपासून बनलेले हे ट्रायफॉस्फेट आहे. ट्रायफॉस्फेट म्हणजे काय, 3 फॉस्फेट. ओके, फॉस्फेटचे 3 मॉलिक्यूल. इट कंटेन्स अ नायट्रोजिनस कंपाऊंड. एक मिनिट,
इट कंटेन्स अ नायट्रोजनस कंपाऊंड ॲडिनाइन पेंटोज शुगर, ज्याच्यामध्ये 5 बॉन्ड असतात, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स ॲज पर द नीड. एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग दी फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP आणि हेन्स ATP इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी ऑफ सेल. सो याच्यामध्ये शॉर्ट नोट येईल किंवा सायंटिफिक रिझन येईल की ATPला एनर्जी करन्सी का म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्रामच्या मदतीने हे दाखवलेलं आहे की ATPला एनर्जी करन्सी का म्हटलं जातं. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला ॲडिनाइन रायबोज दाखवलेला आहे. ओके, त्याचे बॉन्ड दाखवलेले आहेत. रायबोजसोबत हे अटॅच झालेलं आहे. या ठिकाणी 3 फॉस्फेट आहे, ट्रायफॉस्फेट आहे, हे आहे ATP. ओके, ATP याच्यामध्ये फुल एनर्जी आहे. सो ATP जेव्हा इकडे जाणार म्हणजे आता ADP आपल्याला बघायचं आहे, ॲडेनोसाइन डायफॉस्फेट म्हणजे काय 2 मॉलिक्युल, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. सो आता या ठिकाणी ॲडिनाइन तर आहे, रायबोज पण आहे, पण या ठिकाणी जेव्हा एनर्जी रिलीज होणार, या ठिकाणी बघा एनर्जी रिलीज होते. सो जेव्हा पूर्णतः एनर्जी रिलीज होणार म्हणजे एक पण जर मॉलिक्यूल रिलीज झाला, एनर्जी जेव्हा रिलीज होणार तर तेव्हा हे डायफॉस्फेट होणार म्हणजे याची एनर्जी संपणार. ओके, सो अशा पद्धतीने एनर्जी आपल्या बॉडीमध्ये मिळत असते. इफ देअर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन द बॉडी, आपल्या बॉडीमध्ये जर कार्बोहायड्रेट्स, आता कार्बोहायड्रेटपासूनच एनर्जी तयार होते, पण जर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी असेल किंवा इनसफिशियंट असेल, पुरेसं नसेल, तर मग अशा कंडिशन्स कधी येतात? एक तर जेव्हा आपण उपवास करतो, ड्युरिंग फास्टिंग अँड हंगर, जेव्हा आपल्याला प्रचंड भूक लागलेली असते आणि खायला काहीच नसतं, तर मग अशा वेळेस काय होतं, जे लिपिड आहे, लिपिड म्हणजे काय आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, स्पेसिफिक केमिकल बॉन्ड्स बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आणि फॅटी ॲसिड्समध्ये जे स्पेसिफिक केमिकल बॉन्ड्स असतात त्यांना आपण लिपिड्स म्हणतो. सो लिपिड्स किंवा प्रोटीन्स जे पण आपल्या बॉडीमध्ये आहे तर ते एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरलं जातं. ओके, सो मग लिपिड्स काय होतं, आता जसं की आपण पाहिलं की जर आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स असेल तर त्याचं ग्लायकोलायसिस होत असताना ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतं, मग पायरुविक ॲसिड आणि मग ॲसिटिल कोएन्झाइम, मग क्रेब्स सायकल आणि मग ATCR सायकल आणि मग त्याच्यामधून आपली एनर्जी तयार होते. पण मग जर कार्बोहायड्रेट्सच्या ऐवजी लिपिड जर असेल तर लिपिड फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि प्रोटीन जर असेल आपल्या बॉडीमध्ये तर प्रोटीन अमायनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग हे फॅटी ॲसिड्स आणि अमायनो ॲसिड्स ॲसिटिल कोएन्झाइममध्ये कन्वर्ट होतात आणि मग पुढची प्रोसेस होते क्रेब्स सायकलची, त्याच्यानंतर ETCR आणि मग एनर्जी जनरेट होते. ओके, सो अशा पद्धतीने जरी आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्सची कमतरता असेल तर प्रोटीन्स किंवा लिपिड्सच्या मदतीने बॉडीमध्ये एनर्जी जनरेट होते. सो नेक्स्ट आहे पुढच्या प्रोसेस सगळ्या ज्या आहेत त्या ते मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे त्या पद्धतीने घेतल्या जातात. आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दाखवलेला आहे, पण त्याआधी आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट पाहूया. की प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, दॅट वॉज गस्टव एम्डन, ऑटो मेयरहॉफ अँड जॅकोब पर्नास अलॉंग विथ देअर कलिग्स म्हणजे त्यांचे जे पण मेंबर्स असतील तर ते गस्टव एम्डन, ऑटो मेयरहॉफ आणि जॅकोब पर्नास यांनी मिळून ग्लायकोलायसिसची प्रोसेस जी आहे ती डिस्कवर केली होती. आणि फॉर दिस पर्पज, या पर्पजसाठी दे परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन मसल्स, त्यांनी मसल्सवरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले होते आणि त्याच्यामधून ग्लुकोज कसं ऑक्सिडाईज होतं वगैरे वगैरे हे त्यांनी शोध लावला होता. सो त्याच्यामुळे या तिघांच्या नावावरून म्हणजे या तिघांच्या एम्बेडन, मेयरहॉफ आणि पर्नास या तिघांच्या नावावरून ग्लायकोलायसिसला EMP पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट आहे द सायक्लिकल रिॲक्शन ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल वर डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब या सायंटिस्टने असा शोध लावला होता. सो हेन्स द सायक्लिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज क्रेब सायकल. सो त्याच्यामुळे TCA सायकलला, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकलला क्रेब सायकल असं पण म्हटलं जातं. आणि ही हॅज बीन अवॉर्डेड द नोबल प्राइज इन 1953 फॉर धिस डिस्कवरी. आणि TCA सायकलचा शोध लावल्याबद्दल त्यांना 1953मध्ये नोबल प्राइजनी सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेले आहे. आता यामधला पहिला चार्ट जो आहे तर तो एरोबिक रेस्पिरेशनचा आहे आणि दुसरा चार्ट एनारोबिकचा आहे. दोन्ही पण चार्ट खूप महत्त्वाचे आहेत कारण हे चार्ट एक्झामला विचारले जातात. जसं की तुम्ही जर पाहिलं तर एक्सरसाइजमध्ये पण सेम चार्ट आहे, तो चुकीचा दाखवलेला आहे आणि आपल्याला त्याला बरोबर करायचं आहे. ओके, एरोबिक रेस्पिरेशनचा चार्ट आहे. सो या चार्टच्या मार्फत आपण पुन्हा एकदा प्रोसेस समजून घेऊया. पहिल्यांदा होतं कार्बोहायड्रेट. आपल्या बॉडीमध्ये आपण जे पण फूड खातो त्यामधून जे पण कार्बोहायड्रेट मिळतं त्यामध्ये ग्लुकोज वगैरे असतं, त्याचा वापर एनर्जी प्रोडक्शनसाठी केला जातो. सो याच्यामध्ये जे पण ग्लुकोज आहे तर त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं कोणत्या प्रोसेसमध्ये, ग्लायकोलायसिस, जे की सायटोप्लाझममध्ये होतं. नेक्स्ट आहे या ग्लायकोलायसिसच्या प्रोसेसमधून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये जे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड आहे तर त्या 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं ॲसिटिल कोएन्झाइम Aमध्ये. कन्व्हर्जन होत असताना आपल्याला याच्यामधून काय काय मिळतं, याच्यामधून आपल्याला मिळतं 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2. ओके, सो ॲसिटिल कोएन्झाइममध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर हे जे ॲसिटिल कोएन्झाइम आहे तर हे
मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं. मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर क्रेब्स सायकलची प्रोसेस होते. क्रेब्स सायकलमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला NADH2 आणि FADH2 मिळतं. सो हे NADH2 आणि FADH2 जेव्हा ETCR सायकलमध्ये जातं तर तेव्हा त्यापासून NADH2 पासून 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP, FADH2 पासून 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP आणि त्यासोबतच कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी आपल्याला मिळते. हे झाली सिंपल प्रोसेस. पण जर कार्बोहायड्रेट बॉडीमध्ये प्रेझेंट नसेल तर मग लिपिडच्या मदतीने वगैरे किंवा प्रोटीनच्या मदतीने एनर्जी जनरेट होते. मग लिपिडच्या मदतीने होत असताना लिपिडचं कन्वर्जन फॅटी ॲसिड्समध्ये होतं, प्रोटीनचं कन्वर्जन ॲमिनो ॲसिड्समध्ये होतं, फॅटी ॲसिड्स ॲसिटल कोएन्झाईममध्ये कन्वर्ट होतात. मग परत क्रेब्स सायकल, परत ATCR, या ठिकाणी पण अमायनो ॲसिडचं ॲसिटल कोएन्झाईममध्ये कन्वर्जन होतं. ॲसिटल कोएन्झाईमचं परत क्रेब्स सायकलमध्ये जाणार, परत ATCR आणि मग परत एनर्जी जनरेट होणार, प्रोड्यूस होणार. सो हे झालं एरोबिकमध्ये. आता एनारोबिकमध्ये कशा पद्धतीने एनर्जी प्रोड्यूस होते, कारण एरोबिकमध्ये तर ऑक्सिजन असतं, सो ऑक्सिडेशन होणं ओके आहे. बट एनारोबिकमध्ये कशा पद्धतीने एनर्जी प्रोड्यूस होते हे आता आपण बघणार आहोत. ओके, सो एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू एनारोबिक रेस्पिरेशन. सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आता आपण पूर्वीपासून शिकत आलेलो आहोत की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही. पण असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, असे काही बॅक्टेरिया वगैरे असतात की जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जगू शकत नाहीत. म्हणजे ऑक्सिजनशिवाय जगू शकतात पण ऑक्सिजन असेल तर ते जगू शकत नाहीत. ओके, सो सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. मग या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एनर्जी प्रोडक्शनसाठी ऑक्सिजनचा वापर करायचा नसतो, म्हणजेच त्यांना एनारोबिक रेस्पिरेशनच्या पद्धतीने एनर्जी प्रोडक्शन करावं लागतं. सो ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन आर 2 स्टेप्स ऑफ एनारोबिक रेस्पिरेशन. एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन हे 2 प्रोसेस असतात. ग्लायकोलायसिस इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन धिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. या प्रोसेस ऑफ रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन जे आहे तर ते इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं आणि खूप लेस अमाऊंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते. कारण याच्यामध्ये जर ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज नाही झालं, म्हणजेच इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज झालं, तर तेवढ्या प्रमाणामध्ये क्रेब्स सायकल त्याच्यामध्ये घेतली जातच नाही, कारण क्रेब्स सायकलसाठी ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे त्या ठिकाणी फक्त ग्लायकोलायसिस प्रोसेस होते आणि ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन या 2 प्रोसेसच्या मार्फतच एनर्जी प्रोड्यूस होत असते, जी की खूप लेस अमाऊंटमध्ये असते. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes in this process and this is called as fermentation. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथे आहे ग्लुकोज. ओके, ग्लुकोजपासून ग्लायकोलायसिस प्रोसेस होणार, कारण याच्यामध्ये फक्त एकच प्रोसेस होते, दॅट इज ग्लायकोलायसिस. सो ग्लायकोलायसिसमुळे या ठिकाणी पायरुविक ॲसिड तयार होणार. ओके, सो पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन होणार. फर्मेंटेशन म्हणजे काय होणार की ज्याला आपण तुम्ही घरामध्ये पाहिलं असेल ना, फर्मेंटेशन होतं काय म्हणतो आपण त्याला, इडली किंवा डोसा वगैरे बनवायच्या वेळेस त्या पिठाचं फर्मेंटेशन होतं, आंबवलं जातं. ओके, आंबवलं जातं. सो फर्मेंटेशन होत असताना हे जे पायरुविक ॲसिड आहे तर ते आंबवलं जातं, म्हणजेच काय होतं त्याचं ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये किंवा अल्कोहोलमध्ये आणि इतर एन्झाईम्समध्ये कन्वर्जन होतं. सो पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन नंतर अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होणार, पायरुविक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार किंवा पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन नंतर विनेगर, विटॅमिन्स यांसारख्या डिफरंट प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट होणार. आता ते कोणामध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट होणार ते दिलेलं आहे. ईस्ट असेल तर अशा पद्धतीने प्रोसेस आहे, मायक्रोब्स असेल तर अशा पद्धतीने प्रोसेस आहे आणि आपल्या बॉडीमधले मसल सेल्स किंवा इरिथ्रोसाइट्स असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीने प्रोसेस होते. सो प्रत्येक सेलची प्रोसेस वेगवेगळी आहे, त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होणार हे पण वेगवेगळं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक ऑर्गॅनिझम्स ऑल्सो परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इफ देअर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. म्हणजे काय, काही जे मोठे मोठे प्लांट्स असतात किंवा ॲनिमल्स असतात किंवा जे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. एरोबिक म्हणजे काय की जे फक्त ऑक्सिजनच्या मदतीनेच एनर्जी प्रोडक्शन करतात, ते ऑर्गॅनिझम्स देखील काही वेळेस एनारोबिक रेस्पिरेशन करतात. मग कधी तर जेव्हा सराउंडिंगमध्ये ऑक्सिजनचं कमतरता असेल तर तेव्हा त्यांना एनारोबिक रेस्पिरेशन करावं लागतं. सो फॉर एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन इन द सॉईल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. जेव्हा सीडचं जर्मिनेशन होतं, जर्मिनेशन म्हणजे काय, जेव्हा सीडचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं प्लांटमध्ये. ओके, तर तेव्हा ही जी सीड असते तर ती जमिनीमध्ये असते, जमिनीमध्ये ऑक्सिजन नाही आहे. सो जमिनीमध्ये जो ऑक्सिजन नाही आहे तर जमिनीमध्ये पाणी असतं, पाण्यामध्ये एकदम थोडंसं ऑक्सिजन असतं. मग त्या थोड्याशा ऑक्सिजनच्या मदतीने ते काय करतं, एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतं.
सिमिलरली अवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म एनारोबिक रेस्पिरेशन वायल परफॉर्मिंग द एक्सरसाइज. जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो तेव्हा आपली बॉडी खूप थकते, म्हणजेच आपली बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि मग त्यावेळेस आपली बॉडी म्हणजे जे मसल सेल्स आहेत बॉडीमधले तर ते एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात आणि ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं. कारण जर मसल सेल्सने जर एनारोबिक रेस्पिरेशन केलं तर काय तयार होणार आहे, लॅक्टिक ॲसिड. सो लॅक्टिक ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतं आणि आपल्याला टायर्ड फील होतं, आपण थकवा जाणवतो आपल्याला. ओके, सो खूप एक्सरसाइज केल्यानंतर थकवा का जाणवतो अशाबद्दल पण एक सायंटिफिक रिझन विचारलं जाऊ शकतं, त्याचं उत्तर आपण आताच पाहिलं. नेक्स्ट आहे विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आन्सर आहे एरोबिक, म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतं. नेक्स्ट आहे विच सेल ऑर्गॅनल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होण्यासाठी कोणतं सेल ऑर्गॅनल आवश्यक आहे. तर आता आपण पाहिलं की TCA सायकल किंवा ETCR दोन्ही पण मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. सो मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गॅनल आवश्यक आहे. नेक्स्ट आहे एनर्जी फॉर्म डिफरंट फूड कंपोनंट्सपासून एनर्जी कशी जनरेट होते किंवा कशी प्रोड्यूस होते. सो एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स, आपल्या बॉडीमध्ये जे जास्त प्रमाणामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स आहेत आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड मसल्स. ते आपल्या बॉडीमध्ये लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये स्टोअर्ड केले जातात इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ही खूप महत्त्वाची MCQ आहे. याच्यामधून ग्लायकोजन हे MCQसाठी विचारलं जातं इन द फॉर्म ऑफ डॅश डॅश. मग आपल्याला ग्लायकोजन हे आन्सर शोधायचं असतं. किंवा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स ते पण विचारलं जाऊ शकतं किंवा लिव्हर पण विचारलं जाऊ शकतं MCQसाठी. आता आपण पाहतोय की प्रोटीन कसे बनतात. प्रोटीनपासून आपल्या बॉडीसाठी आवश्यक असणारे अमायनो ॲसिड आणि त्यापासून एनर्जी कशी बनते. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. खूप सारे अमायनो ॲसिड्स असतात. अमायनो ॲसिड कसे तयार होतात, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचा पण वन शॉट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो पाहिला असेल. ओके, सो चला आता आपण आपल्या लेसनकडे येऊया पुन्हा एकदा. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. जे प्रोटीन आपल्याला ॲनिमल्सकडून मिळतात त्यांना आपण फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतो. वी गेट 4 किलो कॅलोरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. पर ग्राम ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनच्या एका ग्राममधून आपल्याला 4 किलो कॅलोरी एनर्जी मिळते. अमायनो ॲसिड्स आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. मग आता प्रोटीन्स जे आहेत, प्रोटीन्स कशापासून बनले, अमायनो ॲसिड्सपासून बनले. डायजेस्ट होणार आपल्या बॉडीमध्ये तेव्हा त्या प्रोटीनपासून आपल्याला पुन्हा अमायनो ॲसिड्स रिटर्न मिळणार आहेत. ओके, अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन तयार झाले. प्रोटीन आपण खाणार. प्रोटीन आपल्या फूड प्रोडक्ट्समधून आपल्या बॉडीमध्ये जाणार. प्रोटीन बॉडीमध्ये गेल्यानंतर डायजेशन होणार. डायजेशन झाल्यानंतर त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन परत अमायनो ॲसिड्समध्ये होणार आणि हे जे अमायनो ॲसिड्स आहेत आर ॲब्झॉर्ब्ड इन द बॉडी. ते अमायनो ॲसिड्स बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन. आणि प्रत्येक ऑर्गनकडे ट्रान्सपोर्ट केले जातात. ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड करते. ओके, सो फ्रॉम दीज अमायनो ॲसिड्स ऑर्गन्स अँड सेल प्रोड्युसेस व्हेरियस प्रोटीन्स. आणि या अमायनो ॲसिड्सपासून जे अमायनो ॲसिड्स आपल्या बॉडीने ॲब्झॉर्ब केले होते या अमायनो ॲसिड्सपासून जे सेल ऑर्गॅनल्स आहेत किंवा जे ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ते त्यांना आवश्यक असणारं प्रोटीन या अमायनो ॲसिडपासून तयार करतात. ही प्रोसेस जराशी कॉम्प्लिकेटेड आहे. आपण पुन्हा एकदा बघूया. आपल्या फूड स्टफमध्ये प्रोटीन असतं. हे प्रोटीन जे असतं ते कशापासून बनलेलं आहे, हे प्रोटीन अमायनो ॲसिडच्या वेगळ्या बॉन्डिंगपासून बनलेलं आहे. ओके, हे प्रोटीन आपण खाणार, याचं डायजेशन होणार. डायजेशन झाल्यानंतर याचं कन्व्हर्जन पुन्हा एकदा अमायनो ॲसिडमध्ये होणार. अमायनो ॲसिडमध्ये झाल्यानंतर हे जे अमायनो ॲसिड आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केलं जाणार आणि वेगवेगळ्या सेल्सपर्यंत, ऑर्गन्सपर्यंत पोहोचवलं जाणार वाया ब्लड. त्याच्यानंतर प्रत्येक ऑर्गनपर्यंत गेल्यानंतर प्रत्येक ऑर्गन आपल्याला आवश्यक असलेल्या प्रोटीनप्रमाणे या अमायनो ॲसिडचं कन्व्हर्जन प्रोटीन्समध्ये करतं. आणि ते प्रोटीन्स कोणते कोणते आहेत तर ते आपल्याला खाली दाखवलेलं आहे. स्किन जे आहे, स्किनकडे जेव्हा अमायनो ॲसिड येतं तेव्हा ते त्याचं कन्व्हर्जन मेलानिन आणि केराटिनमध्ये करतं. बोनकडे जेव्हा अमायनो ॲसिड येतं तेव्हा त्याचं कन्व्हर्जन ओसिनमध्ये करतं. सेल्स त्याचं कन्व्हर्जन व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन आणि व्हेरियस एन्झाईम्समध्ये करतं. पॅनक्रिया इन्सुलिन आणि ट्रेप्सिनमध्ये करतं. पिच्युटरी ग्लँड्स व्हेरियस हॉर्मोन्समध्ये करतं. त्याच्यानंतर आहे मसल्स, ॲक्टिन आणि मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन. ब्लड जे आहे तर ते हिमोग्लोबिन अँटीबॉडीज यामध्ये कन्वर्जन करतं. ओके, सो हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन बँकमध्ये पण आलेला आहे. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोअर्ड इन बॉडी. जे अमायनो ॲसिड्स म्हणजे खूप जास्त, म्हणजे आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा जर जास्त अमायनो ॲसिड असेल ते जर प्रोटीनपासून ऑब्टेन केलं तर ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर्ड केलं जात नाही. मग त्या अमायनो ॲसिडचं काय होतं
तर दे आर ब्रोकन डाऊन अँड द ॲमोनिया इज एलिमिनेटेड. आणि ते ब्रेकडाऊन होतात आणि त्यापासून एमायनो तयार होतं. आणि हे जे ॲमोनिया आहे तर ते ॲमोनिया आपल्या बॉडीमधून एलिमिनेट होतं. एलिमिनेट कसं होतं? युरिनेशनमधून. ओके. सो इफ नेसेसरी, जर नेसेसरी असेल तर एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजिनेसिस. ओके. मग जर गरजेचं असेल, म्हणजे हे एक्सेस ऑफ अॅमिनो ॲसिड पण जर गरजेचे असतील तर ते आपल्या बॉडीमध्ये कसे काय स्टोअर केले जातात, तर आपल्या बॉडीमध्ये ते अॅमिनो ॲसिड्स ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात. ओके. आणि ते कोणत्या प्रोसेस थ्रू? ग्लायकोजिनेसिस. ओके, ग्लायकोनिओजिनेसिस. नेक्स्ट आहे plants produce the necessary amino acids from mineral de novo and thereby produce different proteins. An enzyme Rubisco present in the plant chloroplast is most abundant protein found in nature. So ही एक MCQ तयार होते या ठिकाणी. रुबिस्को त्याचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट आता हे झालं प्रोटीनबद्दल. आता अजून एक आहे ते म्हणजे लिपिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे 3 सगळ्यात महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत. त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स पाहिले, प्रोटीन्स पाहिले आणि आता आपण पाहणार आहोत लिपिड्स म्हणजे काय? मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की लिपिड्स एक स्पेसिफिक केमिकल बॉन्डपासून तयार होतात आणि हा बॉन्ड अल्कोहोल आणि फॅटी ॲसिड्सचा मिळून बनलेला असतो. सो फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स आपल्याला कशामधून मिळतात हे आपल्याला पुढे पॅरेग्राफमध्ये बघायचंच आहे. सो डायरेक्ट आपण पॅरेग्राफमध्ये जाऊया. The substances formed by specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipids. असे केमिकल बॉन्ड्स जे बनलेले असतात फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलपासून त्याला आपण लिपिड्स असं म्हणतो. डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इंटू फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. जे आपण लिपिड्स खातो, लिपिड्स खाल्ल्यानंतर म्हणजे लिपिड्स ज्या सबस्टन्समध्ये असेल ते सबस्टन्स खाल्ल्यानंतर त्याचं आपल्या बॉडीमध्ये डायजेशन झाल्यानंतर त्याचं परत कन्व्हर्जन फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलमध्ये होतं. म्हणजे सेम प्रोटीनसारखं आहे. प्रोटीन पण अमायनो ॲसिडपासून बनतं. डायजेशन झाल्यानंतर परत त्याचं अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. सेम लिपिड्समध्ये पण लिपिड्स फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलपासून बनतं. डायजेशन झाल्यानंतर परत फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल सेपरेट होतात. ओके. नेक्स्ट आहे फॅटी ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन दी बॉडी. आणि हे फॅटी ॲसिड्स बॉडी ॲब्झॉर्ब करतं आणि जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रॉम दिस फॅटी ॲसिड्स, या फॅटी ॲसिड्सपासून डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्व्स. आणि या फॅटी ॲसिड्सपासून प्रत्येक सेल हे फॅटी ॲसिड्स ॲब्झॉर्ब करतं आणि जे पण आपल्याला हवं असणारं सबस्टन्स आहे किंवा जे पण आपल्याला हवं असणारं जे पण सबस्टन्स असेल त्या सेलसाठी तर ते बनवत असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आहे द मॉलिक्यूल कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड. मॉलिक्यूल ज्याचं नाव आहे फॉस्फोलिपिड. हे पण महत्त्वाचं आहे. आय थिंक की ही फिलिंग द ब्लँक आहे आपल्या एक्सरसाइजमध्ये. which are essential for producing plasma membrane are formed from fatty acids. So fatty acids पासून बनवलं जातं काय? फॉस्फोलिपिड, जे की आपल्या बॉडीमधले सेल मेम्ब्रान, प्लाझ्मा मेम्ब्रान तयार करण्यासाठी आवश्यक असतं. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग हॉर्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. सो फॅटी ॲसिड्स जे आहेत तर ते 4 प्रकारचे हॉर्मोन्स पण तयार करतात. एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन. सो अँड दी कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स. तुम्ही लास्ट स्टँडर्डला नर्व सेल पाहिलेला आहे. आता आपण छानसा नर्व सेल काढूया. असा काहीतरी असतो तो, हा ना. मला काढता नाही तेवढं छान. आणि या ठिकाणी इथे न्यूक्लियस असतं. ओके. इथे छानशी छोटीशी शेपूट आणि याच्यावर तिचं कवरिंग असतं एक्झॉनचं. तर ते बनवलं जातं फॅटी ॲसिड्सपासून. ओके. लिपिड्सपासून जे फॅटी ॲसिड्स मिळवले जातात तर त्यापासून बनवलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड्स. लिपिड्सपासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोअर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन बॉडी. जर एक्सेस ऑफ लिपिड झालं म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जर लिपिड झालं तर त्याचं काय करायचं, तर ते आपल्या बॉडीमध्ये ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे आपला जो थाईचा भाग आहे तर त्यामध्ये वगैरे काय स्टोअर करून ठेवलं जातं. ओके. स्टोअर करून ठेवलं जातं. हे झालं लिपिडच्या बाबतीत. आता आपण याआधी पाहिलं होतं की जे कार्बोहायड्रेट असतं, एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट, तर ते लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. जर एक्स्ट्रा ॲमिनो ॲसिड असेल तर ते आपल्या बॉडीमधून एलिमिनेट केलं जातं किंवा जर त्याला स्टोअर करून ठेवायचं असेलच तर ते बाय दी प्रोसेस ऑफ ग्लायकोनिओजिनेसिस ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. आणि जर लिपिड जर असेल एक्स्ट्रा तर ते ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. सो हे होतं सगळं काही प्रोटीनबाबत, लिपिडबाबत आणि कार्बोहायड्रेट्स बाबतीत. आता आपण जाऊया विटॅमिन्स.
विटॅमिन्सच्या गोळ्या तुम्ही घेत असाल ना, सध्या कोरोना आहे त्याच्यामुळे विटॅमिन सी खात असाल, बरेच जण खात असतील इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. विटॅमिन ए जे की आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं. त्याच्यानंतर अजून विटॅमिन ई जे की आपल्या स्किनसाठी, आपल्या हेअरसाठी वगैरे चांगलं असतं. ओके, असे बरेचसे विटॅमिन्स आहेत जे आपल्याला सप्लिमेंट करून खावे लागतात आजकाल, जे आपल्याला फ्रूट्समधून वगैरे मिळत नाहीत, ते आपल्याला असे सप्लिमेंटमधून खावे लागतात. सो मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लामेशन ऑर अल्सरेशन इन माउथ. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, कोणीतरी ट्राय केलं आहे का, खूप गरम गरम चहा असं पिला ना की जिभेवरती असे फोड येतात. सो आपण खूप जास्त गरम फूड खाऊ शकत नाही, का तर इन्फ्लामेशन होतं, अल्सरेशन होतं. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आमच्याकडे तोंडेनं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण अल्सरेशन किंवा इन्फ्लामेशन, जळजळ वगैरे होते जिभेची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन हाय नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहूड ऑर ॲडोलसंट. म्हणजे काय, काही जणांना ना रात्रीचं दिसत नाही. का दिसत नाही, एक तर त्यांना चाइल्डहूडपासून दिसत नाही किंवा म्हातारपणी किंवा थोडंसं प्रौढ अवस्थेमध्ये त्यांना रात्रीचं दिसत नाही, त्यांना नाईट विजनचा प्रॉब्लेम असतो. का तर ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए. म्हणजेच जर विटॅमिन एचे वगैरे किंवा विटॅमिन, किती प्रकारचे विटॅमिन असतात, 6 प्रकारचे. विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, एफ नसतं, हा डायरेक्ट के असतं, ए, बी, सी, डी, ई आणि के. सो अशा प्रकारे 6 प्रकारचे विटॅमिन्स असतात, मेन विटॅमिन्स, आणि त्याचे उपप्रकार बरेचसे आहेत. तर हे सगळे विटॅमिन्स जर आपल्या बॉडीमध्ये यातला एक जरी विटॅमिन कमी असेल तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याच्यामुळे सगळे विटॅमिन्स खायचे असतात, त्यासाठी सगळ्या भाज्या खायच्या असतात, कारलंसुद्धा खायचं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे, विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाऊंड्स. विटॅमिन्स काय आहे, हेटेरोजिनस कंपाऊंड्सचा ग्रुप आहे, ऑफ विच ईच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन आवर बॉडी. आणि हे जे सगळे 6 विटॅमिन्स आहेत तर ते 6ही विटॅमिन्स, त्यामधलं ईच आणि एव्हरी विटॅमिन आपल्या बॉडीमधलं फंक्शन प्रॉपर राहावं, ग्रोथ प्रॉपर व्हावी, सगळे प्रोसेसेस व्यवस्थित चालावेत, यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. आणि आउट ऑफ दिस कोणते कोणते आहेत, 6, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन के. आणि यापैकी ए, डी, ई, के. आता हे ए, डी, ई, के कसं लक्षात ठेवायचं, असं तुम्ही ना किडा तयार करू शकता बघा. किडा वळवळतो तो किडा, याच्यामध्ये ए आहे, डी आहे, ई आहे, के. सो किडा जे आहे म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन के, हे जे 4 विटॅमिन्स आहेत तर ते फॅट सोल्युबल आहेत. किडा कसा आहे, फॅट सोल्युबल आहे. आणि उरलेले कोण, आता हे जे 4 गेले तर उरलेले कोण असणार, ऑब्वियसली 2 जे काय आहेत, बी आणि सी, ते काय असणार आहेत, वॉटर सोल्युबल. म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात, आणि हे किडा जे आहेत तर ते फॅटमध्ये विरघळतात. ओके, सो नेक्स्ट आहे, we have seen that FADH2 and NADH2 are produced in the processes like glycolysis आणि क्रेब सायकल. आपण पाहिलं की FADH2 आणि NADH2 हे ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलमधून प्रोड्यूस होतात. ओके, सो विटॅमिन्स लाईक रायबोफ्लॅविन, ज्याला जे की विटॅमिन B2 पासून आहे, आणि निकोटिनामाइड जे की विटॅमिन B5 पासून मिळतं, आर इसेन्शियल फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजेच FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी रायबोफ्लॅविन आणि निकोटिनामाइड आवश्यक आहे. आता नेक्स्ट, मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. हा खूप बोलून ना ड्रायनेस येतं, तर ते कशामुळे होतं, डिहायड्रेशन होतं. आता मी खूप बोलते कधीपासून, आणि सो माझं तोंड आता ड्राय झालं आहे. सो जेव्हा ड्रायनेस येतं तर ड्रायनेस काय येतं, एक तर डिहायड्रेशन होतं, पाण्याची कमतरता होते, वॉटर लेवल डाऊन होते बॉडीमधली, आणि त्याच्यामुळे आपण ड्रायनेस सफर करतो. नेक्स्ट आहे, मग अशा वेळेस काय केलं जातं, किंवा एकतर पाणी घेतलं जातं, किंवा तुम्ही पाहिलं असेल इलेक्ट्रिक वॉटर वगैरे घेतलं जातं जर आपण खूप हाय लेवलमध्ये ड्रायनेस होत असेल तर, किंवा पाणी बेस्ट आहे. नेक्स्ट आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जे की ORSचे पावडर्स असतात किंवा इलेक्ट्रॉलचे पावडर असतात, तर त्याच्यामध्ये काय असतं, सॉल्ट, शुगर आणि वॉटर यांचं मिक्सचर असतं. त्याच्यामध्ये मीठ असतं, साखर असतं आणि पाणी यांचं मिक्सचर असतं. जर तुमच्याकडे ORS नसेल किंवा इलेक्ट्रॉलची पावडर नसेल, तुम्ही हे पण घरामध्ये मिक्स करून पिऊ शकता. इज फ्रिक्वेंटली गिवन टू पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. ज्या पर्सनला लूज मोशन म्हणजे जुलाब होतात, तर त्या व्यक्तीला ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे ORS किंवा इलेक्ट्रिक पावडर दिलं जातं. का तर ते त्याच्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता कमी होत असते, त्याच्यामुळे अजून त्रास होऊ शकतो. सो ते त्रास होऊ नये यासाठी त्याला ORS किंवा इलेक्ट्रिक पावडरचं ड्रिंक दिलं जातं. नेक्स्ट आहे, वी स्वेट ड्युरिंग समर आणि हेवी एक्सरसाइज. आपण जेव्हा खूप एक्सरसाइज करतो किंवा आता सध्या खूप गरमी चालू आहे, तर याच्या वेळेस आपल्या बॉडीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वेटिंग होतं. तर हे का होतं, तर आपल्या बॉडीमध्ये एकतर जे वॉटर आहे तर ते त्याचं म्हणजे खूप जास्त तापमान वाढल्यामुळे ते आपल्या बॉडीमधलं वॉटर आपल्या स्किनवरती जे पोर्स आहेत त्यामधून बाहेर येतं, आणि त्याच्यामुळे स्वेटिंग होतं. ओके, सो ते आपल्याला आता त्याच्या संदर्भ याच्याशी आहे, त्याच्यामुळे एवढे सगळे प्रश्न विचारले होते. सो देअर इज अबाउट 60 to 70% ऑफ वॉटर इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये मोस्टली 60 to 70% वॉटर असतं, आणि उरलेलं ब्लड किंवा इथलं जे पण आहे तर ते. नेक्स्ट आहे, ईच सेल कंटेन्स 70% वॉटर वेट बाय वेट. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये 70% ऑफ वॉटर असतं. सेल केवढूचं, तर त्याच्या वेटनुसार 70% ऑफ वॉटर त्याच्यामध्ये असतं.
ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे. ओके, आपल्या बॉडीमध्ये RBC देखील आहे. मग ब्लडमधून जर आपण RBC सबट्रॅक्ट केलं, म्हणजे ब्लडमधून जर आपण RBC रिमूव्ह केलं, तर जे काही राहील त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. सो प्लाझ्मा जे आहे ब्लड प्लाझ्मा, तर त्यामध्ये देखील 90% ऑफ वॉटर कंटेंट असतं. फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब्स इवन इफ देअर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी बॉडी. आणि जर आपल्या शरीरामधून थोडं जरी पाण्याची कमतरता आपल्या बॉडीमध्ये झाली, तर त्यापासून आपलं पूर्ण बॉडी फंक्शन जे आहे ते डिस्टर्ब होतं. जर आपल्या बॉडीमध्ये पाणी नसेल तर एक तर ड्रायनेस फील होतं, आपले हातपाय दुखायला लागतात आणि आपल्याला खूप कंटाळवाणं फील होतं, खूप डेझिनेस फील होतं आणि 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 खूप काय काय होतं. सो तर एवढे सगळे बॉडीमधले फंक्शन जे आहेत ते डिस्टर्ब होतात जर शरीरामध्ये पाणी नसेल तर. त्याच्यामुळे वॉटर इज ॲन इसेन्शियल न्यूट्रिएंट. ओके, सो त्याच्यामुळे पाणी पित राहायचं असतं. अलॉंग विथ ऑल अबो मेन्शन न्यूट्रियंट्स, फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट. मग हे जे काय होते, प्रोटीन झाले, विटॅमिन झाले, कार्बोहायड्रेट झाले, लिपिड झाले, वॉटर झालं, पण या सगळ्यांसोबत महत्त्वाचं अजून एक आहे, तर ते म्हणजे फायबर. सो फायबर का महत्त्वाचं आहे ते आता आपण बघूया. हवेवर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ इनडायजेस्टेड सबस्टन्सेस. वी कॅनॉट डायजेस्ट फायबर. आपण फायबर डायजेस्ट नाही करू शकत. फायबर म्हणजे काय, जे पण लिफी व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्सपासून जे पण तंतुमय पदार्थ असतात त्यांना आपण फायबर म्हणतो. सो हे जे काही पदार्थ असतात हे डायजेस्ट नाही करू शकत आपण. पण हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये असे काही सबस्टन्सेस आहेत की जे डायजेस्ट होत नाहीत किंवा त्याचं इजेशन प्रॉपरली होत नाही, तर त्या पदार्थांचं डायजेशन करण्यासाठी फायबर्स यूजफुल आहेत. सो त्याच्यामुळे फायबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर बॉडी फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ अवर बॉडी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की हे जे फायबर्स आहेत आपल्याला कशातून मिळतात, फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, त्याच्यानंतर फ्रूट्स, त्याच्यानंतर सिरियल्स, या सगळ्यांपासून आपल्याला फायबर्स मिळतात. नेक्स्ट, या ठिकाणी तुम्हाला इंटरनेट माय फ्रेंड, सो तुमच्या फ्रेंडला जाऊन विचारायची उत्तरं काय आहेत, दॅट इज इंटरनेटला जाऊन विचारा. प्रश्न काय आहे ते आपण रीड करूया. व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ डिसीजेस लाईक नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात्रीचं दिसत नाही, रात्री विजनमध्ये असणारा प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे रिकेट्स, बेरी, हे पण सगळे डिफिशियन्सी, विटॅमिन वगैरे डिफिशियन्सीने होतात. न्यूरिटाइड्स, त्याच्यानंतर पेलाग्रा, ॲनेमियामध्ये पण आयरन डिफिशियन्सी आहे. स्कर्वे, हे सगळे जे पण डिसीजेस आहेत त्याचे सिम्पटम्स काय आहेत, ते कशामुळे होतात, त्याच्यावरती उपचार काय आहेत, हे सगळं आपण आय थिंक 7th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. तर 7th स्टँडर्डच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे सगळं. बेरी वगैरे सगळे जे काही सिम्पटम्स आहेत तर ते सगळे जे काही डिसीज आहेत तर ते याचे सिम्पटम्स तुम्हाला गुगलवरती जाऊन सर्च करायचे. थोडा कष्ट लेलो भाई. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय कोएन्झाइम्स. कोएन्झाइम्स म्हणजे काय, त्याची दोन नावं आहेत, NADH2, FADH2. तर हे दोन कोएन्झाइम्स आहेत. तर याचा अर्थ काय ते तुम्हाला शोधायचं आहे. नेक्स्ट आहे फाइंड दी फुल फॉर्म्स ऑफ FAD, FMN, NAD, NADP, या सगळ्यांची फुल फॉर्म म्हणजे यांची पूर्ण नावं शोधायची आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ मच क्वांटिटी ऑफ इच विटॅमिन इज रिक्वायर्ड एव्हरी डे. विटॅमिनचं किती क्वांटिटी आपल्या बॉडीच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी आवश्यक असतं, हे सगळं काही तुमच्या गुगल फ्रेंडला, गुगल गुरुला विचारा. नेक्स्ट आहे ते तुम्हाला याचे सगळ्याचे आन्सर्स सांगतील किंवा गुगल असिस्टंटला विचारा, तिथे तुमच्याशी छान गप्पा पण मारते. सो सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन एक खूप महत्त्वाची इसेन्शियल अशी लाईफ प्रोसेस. व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंज्युअर्ड टिश्यू. जब कभी भी हमारा जो टिश्यू है उसको इंजोर हो जाता है तो उसका जो सेल है उसको क्या हो जाता है, ऐसा कुछ तो अपन को पूछा आहे. आता जेव्हा आपल्याला एखादं काहीतरी लागतं आपल्या बॉडीवरती, आपल्या स्किनवरती, तेव्हा स्किनवरती लागल्यानंतर एक जो लेअर आहे स्किनवरचा तर तो निघून जातो. ओके, सो स्किनवरचा तो जो लेअर आहे तर तो निघून गेल्यानंतर आपल्याला आतमधून रक्त वगैरे दिसतं. मग त्यावेळेस काय होतं की आपल्या बॉडीला काहीतरी लागलेलं आहे आणि बॉडीला लागल्यानंतर तो जो वरचा लेअर आहे तर तो निघून जातो. म्हणजे जे वरचे सेल्स आहेत आपल्या स्किनवरचे तर ते पण मरतात, सो ते डाय होतात. ओके, म्हणजे त्यांची डेथ होते. नेक्स्ट आहे वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड्स. मग ती जखम भरून येण्यासाठी त्याच्यावरती नवीन स्किन येते का, तर ऑब्वियसली त्याशिवाय जखम कशी भरणार. मग जिथे आपल्याला लागलेलं आहे, सपोज की आपला हात काढूया आपण, हा आपला आहे हात, असे 4 आपल्याला 5 बोट आहेत, असे काहीतरी बोट आहेत. हां, सो इथे आपल्याला इथे छान असं लागलेलं आहे. तर लागल्यानंतर इथला वरचा जो स्किनचा भाग आहे तर तो निघून गेला आहे, म्हणजेच काय तर तिथले जे सेल्स आहेत तर ते डेड झालेले आहेत. सो आता या ठिकाणी ही जखम भरून येण्यासाठी याच्यावरती खपली येते. खपलीला काय म्हणतात, आय डोंट नो त्याला इंग्लिशमध्ये किंवा इतर भाषेमध्ये काय म्हणतात, मराठीमध्ये खपली म्हणतात. सो त्याच्यावरती खपली येते. सो ती कशामुळे येते, तर त्याच्या आतमधले सेल्स तयार होत असतात आणि ते सेल्स तयार होत असताना, पूर्ण स्किन तयार होत असताना ती खपली जी आहे तर ते स्किन तयार झाल्यानंतर निघून जाते. मग त्या ठिकाणी नवीन स्किन येते. ओके, सो अर्थातच त्या ठिकाणी नवीन सेल्स तयार होतात. डू द प्लांट्स गेट इंज्युअर्ड वेन डू वी प्लग द फ्लावर्स आणि हाऊ आर दोज वुंड्स हील्ड. म्हणजे जेव्हा आपण फ्लावर्स वगैरे तोडतो, तुम्हाला लहान असताना असे प्रश्न पडले असतील की जेव्हा आपण फुलं वगैरे तोडतो तेव्हा त्या प्लांट्सला जखम वगैरे होते का, इजा वगैरे होते का.
तर आपण होते का असं म्हणू शकत नाही, कारण प्लांट्समध्ये सेन्सेशनची सिस्टीम नाही. जसं की आपल्याला कोणी चिमटा घेतला, कोणी टोचलं काहीतरी की सेन्सेशन होतं, तसं प्लांट्समध्ये सेन्सेशन वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना इजा होते की नाही वगैरे आपण असं म्हणू शकत नाही, किंवा त्यांना सेन्सेशन वगैरे होतं की नाही असं म्हणू शकत नाही. परंतु आता मात्र असा एक शोध लागलेला आहे की प्लांट्सला सेन्सेशन असतं, म्हणजे जरी त्यांना नर्वस सिस्टम नसेल तरी पण त्यांना सेन्सेशन असतं असं आता काय म्हणतात त्याला डिस्कवर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा तिथले सेल्स निघून जातात, आता सपोज की आपण हे फूल आहे झाडाचं, हे जेव्हा आपण तोडू तेव्हा इथले सेल्स निघून जाणार. सो इथले सेल्स निघून गेल्यानंतर ते पुन्हा सेल डिव्हिजनच्या मदतीने रिस्टोर होतात. सो त्यांना सध्या तरी असं डिस्कवर झालेलं आहे की त्यांना सेन्सेशन होतं. आधी असं काही डिस्कवर झालं नव्हतं, आणि त्यांना नर्वस सिस्टम जरी नसेल तरी पण त्यांना सेन्सेशन मात्र होतं. नेक्स्ट आहे, हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होते हे विचारलेलं आहे. सोबतच डज द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीज, इफ येस हाऊ. सो पहिल्यांदा तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होते, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रोथ कशी होते तर त्यांच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ सेल्स वाढतात. ते कसे होतात तर त्याचं आपण सेल डिव्हिजनमध्ये ते सगळं काही बघणार आहोतच, की सेल्स डिवाईड कसे होतात किंवा सेल्सचं नंबर कसं वाढतं. आणि जेव्हा न्यू सेल्स येणार तर ते आपल्या बॉडीचं ग्रोथ करणार, आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट करणार. आणि आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात का, तर आता इन्क्रीज नाही होणार, कारण जेवढे सेल्स आहेत तेवढेच राहतात. कारण जेवढे सेल्स डेड होणार आहेत तेवढे सेल्स नवीन येणार आहेत. सो जास्त काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज नाही होत, थोडेफार इन्क्रीज होऊ शकतात. इफ येस आणि हाऊ ते आपण सेल डिव्हिजनच्या या चॅप्टरमध्ये म्हणजे या टॉपिकमध्ये बघणार आहोतच. नेक्स्ट आहे, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पीशीज इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग ऑफ द सेम स्पीशीज. म्हणजे एका स्पीशीजपासून दुसरी स्पीशीज कशी काय तयार होते, बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. ओके, सो रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये तुम्हाला याचं उत्तर पूर्ण मिळेल. सो हे जे सगळे चॅप्टर आहेत ना ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. आपण फर्स्ट ह्याच्यामध्ये हेरिडिटी पाहिलं होतं, त्याचा पण संदर्भ याच्यामध्ये आहे. याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये आपण रिप्रोडक्शन पाहणार आहोत, त्याचा पण संदर्भ याच्यामध्ये आहेत. सो सगळे चॅप्टर कसे आहेत, लिंक्ड आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे, हे सगळं तुम्हाला हे पाहिल्यानंतर कळेलच, तरी पण थोडक्यात आयडिया देते की जे असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं की ज्या ठिकाणी गॅमेट्स इन्वॉल्ड होत नाहीत, त्याच्यामध्ये फक्त एकाच पॅरेंटची आवश्यकता असते, तर त्या ठिकाणी मायटोसिस पद्धतीने सेल डिव्हिजन होतं. मायटोसिस वगैरे काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत. जस्ट आता फक्त ऐकून घ्या की मायटोसिस पद्धतीने सेल डिव्हिजन होतं आणि एका सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात आणि 2 ऑर्गॅनिझम तयार होतात. त्या 2 डॉटर सेल्सलाच आपण 2 ऑर्गॅनिझम असं म्हणतो. नेक्स्ट आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स असतात. गॅमेट्स युनाईट होतात, मेल गॅमेट फिमेल गॅमेट युनाईट होतं, त्यापासून एक झायगोट तयार होतं. मेल गॅमेट फिमेल गॅमेट युनाईट होतं, त्यापासून एक झायगोट तयार होतं. झायगोट म्हणजे काय, तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट युनाईट झाल्यानंतर एक सिंगल सेल म्हणजे एकच सिंगल सेल फक्त तयार होतं, ज्याला आपण झायगोट म्हणतो. हे झायगोटमधलं हे सिंगल सेल स्वतःचं डिव्हिजन करतं, खूप प्रमाणामध्ये डिव्हिजन करतं, आणि एक असं या ठिकाणी सेल्सचा एक गोळा, एक बॉल तयार होतो, याला आपण म्हणतो एम्ब्रिओ. आणि हा एम्ब्रिओ डेव्हलप होत जातो, यापासून बेबी तयार होतं जे की डिलिव्हर होतं. ओके, सो अशा पद्धतीने एका स्पीशीजपासून दुसरी स्पीशीज तयार होत असते. आता हे मिओसिस किंवा मायटोसिस काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. सो सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल डिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे, एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे सेल्समध्ये आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. कशी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ते पण आपण बघूया. आणि ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली, या प्रॉपर्टीमुळेच अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. एका ऑर्गॅनिझमपासून दुसरं ऑर्गॅनिझम तयार होतं. अ मल्टिपल ऑर्गॅनिझम ग्रोज अप म्हणजे मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप म्हणजे काय की पहिल्यांदा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होतं, त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर झालं. तर हे कशामुळे झालं तर एक सेल डिवाईड होत गेलं, त्यापासून मल्टिपल सेल्स तयार झाले आणि मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालं. मग हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तर ते सेल डिव्हिजनमुळे त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट क्लिअरली होते, म्हणजे चांगली होते. नेक्स्ट आहे इमॅशिएटेड बॉडी, म्हणजे जे पण झीज झालेली आहे किंवा आपल्या बॉडीला जर काही लागलं तर ते सगळं भरून येण्याचं काम पण सेल डिव्हिजनमुळे होतं. ओके, सो सेल डिव्हिजन जर झालं नसतं तर आपल्याला लागलेली जखम भरून आली नसती. त्याचबरोबर नवीन रिप्रोडक्शन होऊन नवीन ऑर्गॅनिझम्स, कारण रिप्रोडक्शनशिवाय सेल डिव्हिजनशिवाय गॅमेट्स तयार होत नाहीत आणि गॅमेट्सशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आणि नवीन स्पीशीज पण तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सेल डिव्हिजन नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्यासाठी, इमॅशिएट झालेली बॉडी रिस्टोअर करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं तुम्हाला प्रश्न पण आहे सायंटिफिक रिझनमध्ये की सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी का आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे 2 प्रकार आहेत, एक आहे मायटोसिस, एक आहे मिओसिस. मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्स. मायटोसिस जे आहे ते सोमॅटिक सेल्स आणि स्टेम सेल्समध्ये होतं. सोमॅटिक सेल्स म्हणजे काय, ते आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे सेक्स क्रोमोझोम आहेत आणि सोमॅटिक सेल्स आहेत, म्हणजेच ऑटोझोम्स आणि सोमॅटिक सेल्स आहेत.
सो आपल्या बॉडीमध्ये जे सोमॅटिक सेल्स आहेत म्हणजे जे रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत, रिप्रोडक्शनमध्ये भाग कोण घेतं? स्पर्म किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स जे आहेत स्पर्म आणि ओवम. सो स्पर्म आणि ओवम हे 2 सेल्स सोडून आपल्या बॉडीमध्ये इतर जेवढेही काही सेल्स आहेत तर त्या सगळ्या सेल्समध्ये मायटोसिस प्रकारचं सेल डिव्हिजन होत असतं आणि सोबतच स्टेम सेल्स. आता हे स्टेम सेल्स काय आहे तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं एक झायगोट तयार होतं. तर झायगोट काय असतं? इट इज बेसिकली अ स्टेम सेल. मग झायगोट जेव्हा मल्टिपल डिवाइड होत असतं, मी तुम्हाला आता सांगितलं ना ते खूप रिपीटेडली डिवाइड होतं. सो ते डिवाइड होत असताना कोणत्या पद्धतीने होतं? मायटोसिस पद्धतीने डिवाइड होतं. ते डिवाइड झाल्यानंतर एक बॉल ऑफ मास तयार होतं म्हणजे एक माणसाचा गोळा तयार होतो. मांस माहिती आहे ना? मांस. हां, तर माणसाचा गोळा तयार होतो. माणसाचा नाही, मांस हा वाला मांस. सो या माणसाचा गोळा तयार होतो आणि या गोळ्यामध्ये जे सगळे सेल असतात तर ते सगळे स्टेम सेल्स असतात. मग आपण सुरुवातीला जेव्हा आपली बर्थ झाली नव्हती, आपल्या जेव्हा एक एम्ब्रिओमध्ये होतो आपण, तर तेव्हा आपण अशाच पद्धतीने एक गोळा होतो. मग त्या गोळ्यापासून एक पूर्ण बेबी कसं काय तयार होत असेल? तर या गोळ्यामध्ये काय होतं? हे सगळं आपण 8th चॅप्टरमध्ये बघणार आहोत सेल बायोलॉजीमध्ये. पण आता जस्ट एक थोडीशी इन्फॉर्मेशन. 14th डेवरती काय होतं? याच्यामध्ये डिफरन्सिएशन होतं. म्हणजे काय की हे सगळे जे स्टेम सेल्स आहेत, स्टेम सेल्स म्हणजे अशा प्रकारचे सेल्स आहेत की जे कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये डिवाइड होऊ शकतात. म्हणजे सपोज की आता हे स्टेम सेल्स जे आहेत तर ते स्टेम सेल्स आय सेल्स रूप घेऊ शकतात, हेपॅटोसाइट्स म्हणजे जे लिव्हरमध्ये सेल्स असतात त्यांचं रूप घेऊ शकतात. म्हणजे ह्याच्यापासून कोणतेही सेल्स आपण तयार करू शकतो असे हे स्टेम सेल्स असतात. म्हणजे मदर ऑफ ऑल दी सेल्स, याच्यापासून कोणत्याही प्रकारचे सेल्स आपण तयार करू शकतो. ओके. आता हे जे स्टेम सेल्स आहेत तर हे 220 टाईपच्या सेल्समध्ये डिफरन्शिएट होऊ शकतात. म्हणजे या स्टेम सेल्सपासून 220 प्रकारचे सेल्स तयार होऊ शकतात. ओके. सो हे जे स्टेम सेल्स असतात तर हे पण मायटोसिस पद्धतीने डिवाइड होतात. हे जे 220 किंवा स्टेम सेल्स वगैरे सांगितलं त्याचा आत्ता तुम्ही जास्त लोड घेऊ नका, ते आपण 8th चॅप्टरमध्ये सविस्तर बघणार आहोतच. आणि तुम्हाला जर खूप उत्सुकता असेल ते पाहायचं तर मी 8th चॅप्टरचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो पाहू शकता. ओके. नेक्स्ट आहे वेरज मायटोसिस कशामध्ये होतं? सोमॅटिक सेल्समध्ये आणि स्टेम सेल्समध्ये. आणि आता मिओसिस आपण पाहतोय. मिओसिस ऑकर्स इन जर्म सेल्स. आता हे जर्म सेल्स म्हणजे काय? सोमॅटिक सेल्स सोडून जे इतर सेल्स आहेत त्यांना आपण जर्म सेल्स म्हणतो. म्हणजे बेसिकली जर्म सेल्स म्हणजे काय? स्पर्म आणि ओवम जे पण रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत त्यांना आपण जर्म सेल्स म्हणतो. आणि फक्त जर्म सेल्समध्येच मिओसिस होत असतं. ओके. बाकी उरलेल्या सगळ्या सेल्समध्ये मायटोसिस होत असतं. सो मिओसिस आणि मायटोसिस जरासं कन्फ्युजन असेल, फक्त तुम्ही 4-5 वेळा वाचा, तुमच्या लक्षात येईल. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिव्हिजनचा अभ्यास करण्याआधी वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. आता आपल्याला आधी सेलचं स्ट्रक्चर माहिती असायला पाहिजे. इच सेल हॅज अ न्यूक्लियस. प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो. हे आत्तापर्यंत मी एवढ्या वेळा सांगितले की मला जर कोणी झोपेतून उठवलं तरी पण मी हे सगळं पटापट बोलून दाखवेल की प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो. ओके. आणि हा जो न्यूक्लियस असतो यामध्ये छान असे क्रोमोझोम्स असतात. त्या क्रोमोझोम्समध्ये छान असे DNA असतात. त्या DNAच्या प्रत्येक सेगमेंटला आपण जीन म्हणतो. ओके. हे सगळं तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे, माहिती असेल. बिसाइड्स अदर सेल ऑर्गॅनल्स आर ऑल्सो प्रेझेंट. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस तर आहेच, न्यूक्लियससोबत अजून काय असतं? मायटोकॉन्ड्रिया असतं. ओके. जे आपल्याला एनर्जी प्रोडक्शनसाठी हेल्प करतं. गॉल्जी बॉडीज असतात जे अशा असतात कसे. ओके. सायटोप्लाझम असतं. त्याच्यानंतर अजून रायबोसोम्स असतं. तर हे सगळं काही सेलमध्ये प्रेझेंट असतं. ओके. अजून बरेचसे आहेत, वॅक्यूल वगैरे प्रेझेंट असतं. ओके. सो अजून बरेचसे सेल ऑर्गॅनल्स आहेत. तर हे सगळे सेल ऑर्गॅनल्स सेलमध्ये प्रेझेंट असतात. सो लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे आता आपण पाहणार आहोत सेल डिव्हिजन. सो बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन आता आपण 2 टाईप पाहिले. कोणते? फास्ट मायटोसिस आणि मिओसिस. सो कोणत्याही प्रकारच्या सेल डिव्हिजनच्या आधी द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर. मग प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोम असतात. आताच आपण पाहिलं सेलमध्ये असतं न्यूक्लियसमध्ये असतात हे अशा प्रकारचे क्रोमोझोम. हे काय आहे? क्रोमोझोम आहे. सो अशा प्रकारचे क्रोमोझोम असतात. मग कोणत्याही प्रकारचं सेल डिव्हिजन होण्याआधी सेल काय करतं? आपल्यामध्ये जे काही क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे तर त्याचा नंबर डबल करतं. म्हणजे सपोज की हे 2n क्रोमोझोम्स आहेत. माझी ड्रॉइंग एवढी छान नाही आहे, आपण जस्ट ट्राय करूया. असं काहीतरी आहे, असं नाही आहे, सॉरी इथे दिलं आहे ना, मग कशाला काढायचं. बरं, असं हा आहे क्रोमोझोम. तर हे काय आहे? 2n आहे. हा जर फक्त सिंगल असेल म्हणजे फक्त जर एवढाच पार्ट असता याला आपण n क्रोमोझोम म्हणतो. आता हे 2 झाले तर काय झाले? 2n क्रोमोझोम. मग अशाच पद्धतीने कोणत्याही प्रकारचं डिव्हिजन व्हायच्या आधी क्रोमोझोम स्वतःचा नंबर डबल करतं. आता हे काय झालं? 2n आहे. ओके. हा आधी काय होता? n होता. आता 2 एकत्र आल्यानंतर काय झालं? 2n झालं. मग या 2nचं डबलअप करायचं म्हणजे काय होणार? 4n. म्हणजे काय करणार? जर एखाद्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत तर तो स्वतःचा नंबर डबल करणार. 46चं डबल काय होतं? करा रे. 4 6 6 12 1 अज्जाला 92. म्हणजे स्वतःमध्ये ते किती करणार? 92 क्रोमोझोम्स तयार करणार. ओके. येस, 92 क्रोमोझोम्स तयार करणार. सो 92 क्रोमोझोम्स तयार केल्यानंतरची प्रोसेस आपण आता पुढे पाहतोय.
अ पेअर ऑफ इच टाईप ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट इन 2n कंडिशन, म्हणजेच नेहमी हे 2n कंडिशनमध्येच असतं. एक सिंगल असं. ओके, मी तुम्हाला आता जे 92 सांगितले तर ते 92 म्हणजे असे सिंगलवाले 92 हा का, असे डबलवाले 92 नाही, सिंगलवाले 92. सो वेर ॲज सिंगल क्रोमोझोम्स ऑफ इच टाईप इज प्रेझेंट इन n कंडिशन अँड देअर स्ट्रक्चर इज लाईक द वन शोन इन द फिगर गिवन बिसाईड. ओके, त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं. आता त्याला तुम्हाला लेबलिंग करायचं आहे. हे तुम्ही लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण परत एकदा बघूया. जस्ट डिव्हिजन करते हे. तर हा जो पहिला असतो याला आपण काय म्हणतो, पी आर्म. बघा यांच्या हातांना नावं पण आहेत. पी हात, क्यू हात, आता खालचं क्यू हात, क्यू आर्म असं नाही, क्यू हात वगैरे काय, क्यू आर्म लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे मध्ये आहे काय आहे, एक पॉईंट आहे की ज्या ठिकाणी ते एकमेकांना टच झालेले आहेत, कारण हा एन आणि हा एन, दोन एन एकमेकांना जेव्हा टच होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, एक सेंटर तयार होतं, त्याला आपण सेंट्रोमेअर म्हणतो. अरे लिहिताच येत नाही आहे, एक मिनिट मी ते लिहिते. सेंट्रोमेअर, MERE. आणि या ठिकाणी हे जे एक सेगमेंट तुम्हाला बाहेर आलेलं पाहायला मिळते तर दिस इज वॉट DNA. ओके, सो अशा पद्धतीने याचं हे स्ट्रक्चर आहे. उसके बाद चलो मायटोसिस में जाते. आता मायटोसिस कशामध्ये होतं, सोमॅटिक सेल्समध्ये होतं, स्टेम सेल्समध्ये होतं. मायटोसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 स्टेप्स. आता या मायटोसिसमध्ये पण 2 स्टेप्स आहेत. कोणत्या? एक आहे कार्योकिनॅसिस, काहीतरी कोरियन वगैरे नाव वाटत असेल तरी पण लक्षात ठेवा, कार्योकिनॅसिसमध्ये काय होतं, न्यूक्लिअर डिव्हिजन, म्हणजे सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे त्याचं डिव्हिजन कशामध्ये होतं. आता हे सेल काय एकत्र म्हणजे एकदम असं डिवाईड नाही होत, एकदम झटकीपट डिवाईड नाही होत. तर हे कसं डिवाईड होतं, डिवाईड होण्याच्या पण काही स्टेप्स आहेत. जसं की पहिल्यांदा फक्त न्यूक्लियस डिवाईड होणार, मग हे पूर्ण सेल डिवाईड होण्यासाठी याच्यामधलं जे सायटोप्लाझम आहे तर ते डिवाईड होणार आणि मग त्या सेलचे 2 तुकडे होणार. तर अशा पद्धतीने डिवाईड होण्याचे पण काही स्टेप्स आहेत. मग पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाईड होतं, सो ती जी प्रोसेस आहे त्याला आपण कार्योकिनॅसिस म्हणतो. आणि दुसऱ्यांदा सायटोप्लाझम डिवाईड होतं ज्याला आपण सायटोकिनॅसिस म्हणतो, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. सो कार्योकिनॅसिस, आता याच्यामध्ये हे जे कार्योकिनॅसिस आहे त्याचे पण पुढे 4 प्रोसेस आहेत. कितने प्रोसेस आहे, 4 प्रोसेस देखते चलो. प्रोफेज पहिला आहे, प्रोफेज पहिले आता इसलिए प्रोफेज. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. आता तुम्ही जर पाहिलं तर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे सुरुवातीला एकदम असे काय म्हणतो आपण, धागा कसा असतो आपला धागा, तर त्याप्रमाणे ते एकदम सुटे असतात, म्हणजे एकदम धाग्यासारखे असतात. पण जसं प्रोफेस स्टार्ट होतं त्यांना आता माहिती आहे की आता आपल्याला डिवाईड व्हायचं आहे, तर त्यावेळी काय होतं, ते कंडेन्स होतात. कंडेन्स म्हणजे त्यांचा असा एक त्या धाग्यांचा असा एक छान शेप तयार होतो, त्यांना छान असा आकार प्राप्त होतो. नाहीतर आधी ते असे सुटे असतात. पण जेव्हा आता तुम्ही जर सुटा धागा घेतला तर तो सुटा असणार, पण तुम्ही जर तो धाग्याच्या गुंडीला असं त्याला बांधलं तर त्याचं काय होणार, एक स्पेशली त्याला एक स्ट्रक्चर प्राप्त होणार. तर त्याचप्रमाणे ह्याला एक स्ट्रक्चर मिळतं. ओके, एक छान असं स्ट्रक्चर शेप मिळतो त्याला. नेक्स्ट आहे, सो ते त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं, म्हणजे त्याचं छान घट्ट व्हायला तयार होतं. घट्ट म्हणजे एक त्याचा छान असं शेप यायला तयार होतं. आणि ड्यू टू धिस यामुळे काय होतं, दे बिकम शॉर्ट आणि थिक. आता अर्थातच तो एक धागा खूप मोठा लांब असणार, पण अशा त्या धागांची गुंडी असेल तर ती एवढीशीच असते आपल्या 1-2 बोटाने एवढी. ओके, आणि ते थिक होतं, जाड व्हायला होतं. ओके, थिक म्हणजे काय, जाड होणं. जाड म्हणजे जाड नाही, जाड म्हणजे त्याची जाडी फक्त वाढणं. आणि ते स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमाइट्स. आणि ते सिस्टर क्रोमाइट्ससोबत येतात, म्हणजे काय, त्या अशा पद्धतीने 2, आता हा एकटा जो आहे तर तो एकटा झाला आणि हे 2 मिळून काय झाले, सिस्टर क्रोमाइट एकत्र आले. ओके, सो त्याचं पेअर तयार झालं. आता सेंट्रिओल. आता सेंट्रिओल कोण असतो, चला सेंट्रिओलकडे पण येऊया. सो पहिल्यांदा या ठिकाणी हे जे सेंट्रिओल आहे तुम्हाला किती दिसतोय, एकच दिसतोय. पण जसं प्रोफेस स्टार्ट होईल तसं हे जे सेंट्रिओल आहे याचा अजून एक भाव तयार होतो, म्हणजे हे स्वतःला डुप्लिकेट करतं. सेंट्रिओल डुप्लिकेट अँड इच सेंट्रिओल मूव टू द अपोजिट पोल्स ऑफ द सेल. हा स्वतःचा भाव तयार करतो आणि तो भाव दुसऱ्या ठिकाणी येतो. ओके, त्याच्या करेक्ट अपोजिट साईडवर येतो. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला कुठे पाहायला मिळतं आहे, हे डायग्राम्स ना ॲक्च्युली खूप क्लिअर नाही आहेत. हा बघा, या ठिकाणी पाहायला मिळत असेल की या ठिकाणी एक सेंट्रिओल आहे आणि ते एक दुसरा, त्याच्या करेक्ट अपोजिट साईडला दुसरा एक सेंट्रिओल येतो. ओके, सो नेक्स्ट आहे की न्यूक्लिअर मेम्ब्रान आणि न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसेपेअर. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रान म्हणजे काय, न्यूक्लियसच्या भोवतीचे मेम्ब्रान असतं तर ते, आणि याच्या भोवती सेल. सो न्यूक्लिअर मेम्ब्रान आणि न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसेपेअर म्हणजे दिसेनाशे होतात. ओके, म्हणजे डिसॅपेअर होतात. मेटाफेस, आता पहिलं होतं प्रोफेस, दुसरं आहे मेटाफेस. हे तुम्ही जे 4 स्टेप्स आहेत ते PMAT असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. 4 फेज, प्रोफेस, मेटाफेस, ॲनाफेस, टिलोफेस. हे आधी आपण फेजेस पाहूया आणि मग ही ट्रिक पाहूया. ओके, मेटाफेजमध्ये काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रान कम्प्लिटली डिसॅपियर्स. आता प्रोफेसमध्ये ते डिसेपियर व्हायला स्टार्ट झालं होतं, मेटाफेजमध्ये ते कम्प्लिटली डिसॅपियर होतं. आणि त्याच्यानंतर क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन, आणि क्रोमोझोम्स कंडेन्स होत होते. आता मेटाफेजमध्ये त्यांचं कंडेन्सेशन कम्प्लीट झालं अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमाइट्स. आणि आता ते क्लिअरली दिसू लागतात त्यांच्या सिस्टर क्रोमाइट्ससोबत, म्हणजे पूर्ण अशा पद्धतीने एक्स फॉर्ममध्ये ते दिसायला लागतात. ओके, सो नेक्स्ट किधर गया, हां. आणि त्याच्यानंतर
ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल म्हणजे काय, ते एकदम शिस्तीत असे रांगेत असे तयार होतात इक्वेटोरियल प्लेनमध्ये. एक अशी छान अशी रांग तयार केली ना, तर त्या अशा पद्धतीने इक्वेटोरियल प्लेन तयार करतात. इक्वेटोरियल म्हणजे काय, तुम्हाला अर्थचं इक्वेटर माहिती असेल ना, विषुववृत्त, तर त्याच पद्धतीने हे इक्वेटरमध्ये म्हणजे थोडक्यात एका सरळ मिडल लाईनमध्ये ते असे तयार होतात. त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दोन काय सेंट्रिओल. मग हे सेंट्रिओल काय करतात, असं काहीतरी मटेरियल पासआउट करतात. ते मटेरियल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल, स्पिंडल फायबर ज्याला आपण म्हणतो. तर हे जे मटेरियल आहे ॲक्च्युली क्लिअर नाही आहे. काय झालं माहिती आहे का, या त्यांनी जो डायग्राम तयार केला आहे तो ब्राऊन कलरमध्ये केला आहे आणि ब्लॅक कलरमध्ये काढले पण ते क्लिअर नाही येते. ओके, सो अशा पद्धतीने मी पण तोच कलर घेतला आहे, मी पण कलर चेंज करते. कुठला तरी लाईट कलर आपण घेऊया जेणेकरून तुम्हाला क्लिअरली पाहायला मिळेल. ओके, सो आता या ठिकाणी हे काय होणार आहे, हा दिसतोय ना कलर, हां. सो या ठिकाणी काय होणार आहे, हे जे दोन सेंट्रिओल आहेत तर ते दोन्ही पण सेंट्रिओल या ठिकाणी या क्रोमोझोम्सच्या सेंट्रोमेअरमधून, सेंट्रोमेअर म्हणजे काय, क्रोमोझोम्सचं जे मिडल पॉईंट आहे तर त्यामधून ते काय होणार आहेत, पास होणार आहेत. हे बेसिकली एक फायबर सिक्रेट करतात. ओके, हे जे दोन कायचं नाव आहेत सेंट्रिओल आहेत तर ते फायबर सिक्रेट करतात आणि जे याच्यामधून पासआउट होतं. ओके, एक्झॅक्टली अशा पद्धतीने पासआउट होतं. सो नेक्स्ट अभी आगे देखो क्या होता है. सो एवढंच फक्त मेटाफेजमध्ये एवढंच होतं. बाकीचं तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता जे मी सांगितले त्याचे, म्हणजे जे ह्याच्यामध्ये तेच मी सांगितले. त्याच्यानंतर आहे एनाफेज. एनाफेजमध्ये काय होतं, इन एनाफेज सेंट्रोमेअर स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅट्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. आता नेक्स्ट बघा एनाफेजमध्ये काय होते. आता इथपर्यंत आपण मेटाफेजपर्यंत पाहिलं स्पिंडल फायबर तयार झालं होतं. त्यानंतर आता या ठिकाणी हे जे स्पिंडल फायबर आहे तर ते काय करतं, हे स्पिंडल फायबर हे जे दोन होते, दोन एकत्र चिटकलेले होते ना, मग स्पिंडल फायबर काय करतं, आता हे अशा पद्धतीने एकत्र असे चिटकलेले होते. मग स्पिंडल फायबर काय करतं, याला सेपरेट करतं, याला सेपरेट करतं. सो त्या अशा पद्धतीने एकमेकांनी मी तुझे नाही छोडूंगा अशा पद्धतीने काहीतरी ते सेपरेट झालेले आहेत. आणि या ठिकाणी एक सिस्टर क्रोमाइड या ठिकाणी म्हणजे एक एन या ठिकाणी गेलं, एक एन या ठिकाणी गेलं. 2 एन होते ना, त्यातला एक एन इकडे गेला, एक एन इकडे गेला आहे. सो हे बेसिकली आपण जसं की केळ तोडतो ना त्याच्या बंचपासून, तर त्याप्रमाणे केळ तोडल्याप्रमाणे झाले असं त्यांनी पुस्तकामध्ये सांगितले की जसं की आपण क्रोमोझोम्स बिंग पुल्ड अपियर लाईक बंच ऑफ बनानाप्रमाणे ते असे तोडले जातात. आणि जेव्हा ते सेपरेट केल्यानंतर त्यांना आपण काय म्हणतो, डॉटर क्रोमोझोम. याला आपण डॉटर क्रोमोझोम म्हणणार, याला आपण डॉटर क्रोमोझोम म्हणणार. ओके, जेव्हा ते सेपरेट होणार एकमेकांपासून त्यांना आपण डॉटर क्रोमोझोम असं म्हणणार आहोत. आणि इन दिस वे इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रिच्ड ॲट 2 अपोजिट पोल्स. आणि अशा पद्धतीने हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते नेक्स्ट फिगर कुठे आहे, अच्छा हीच आहे का. नेक्स्ट फिगरमध्ये ॲक्च्युली त्याने असं इथे पोचलेलं दाखवायला पाहिजे होतं. नेक्स्ट फिगरमध्ये काय होतं की हे स्पिंडल फायबर या क्रोमोझोमला पूर्ण इकडे अपोजिट पोलवर घेऊन येतं, इकडचं स्पिंडल फायबर या डॉटर क्रोमोझोमला पूर्ण या ठिकाणी घेऊन येतं, अपोजिट पोलवरती घेऊन येतं. ओके, द शेवटची प्रोसेस आहे टेलोफेज. टेलोफेजमध्ये क्या होतं आहे देखते. द क्रोमोझोम विच हॅव रिच्ड ॲट अपोजिट पोल ऑफ द सेल नाव स्टार्ट टू डिकंडेन्स. आता काय झालं, ते अपोजिट पोलवरती पोहोचलेले आहेत. आपण डायग्राममधूनच समजून घेऊया याला. ओके, आता ते या ठिकाणी अपोजिट पोलवरती पोहोचलेले आहेत. तुम्ही बुकमध्ये बघा, मी जे तुम्हाला सांगते ते मी पण बुकमध्ये बघूनच सांगते. फक्त आपण डायग्रामकडे पाहत बुकमध्ये पाहूया. सो द क्रोमोझोम्स विच हॅव रिच्ड ॲट द अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स नाव स्टार्ट टू डिकंडेन्स. मग आता हे क्रोमोझोम्स अपोजिट पोलवरती आले, म्हणजे इकडचे इकडे आले आणि इकडचे इकडे आले. सो अपोजिट पोलवरती आल्यानंतर ते डिकंडेन्स होतात. म्हणजे ज्याप्रमाणे आधी ते थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये होते, म्हणजे कंडेन्सेशन व्हायच्या आधी एकदम त्यांना शेप यायच्या आधी ते कसे होते, असे सुटे सुटे होते. तर त्याप्रमाणे ते सुटे सुटे होतात, इकडचे इकडे इकडचे इकडे. ओके, नेक्स्ट आहे त्याच्यानंतर ते थ्रेड लाईक आणि इनविजिबल म्हणजे दिसेनासे होतात. परत न्यूक्लिअर मेम्ब्रान इज फॉर्म्ड अराउंड इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रिचेस ॲट दी पोल. आणि मग नेक्स्ट काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रान पण तयार होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की न्यूक्लिअर मेम्ब्रान जे आहे तर ते प्रोफेजमध्ये डिसेपियर व्हायला सुरुवात झाली होती, मेटाफेजमध्ये ते कम्प्लिटली डिसेपियर झालं आणि टिलोफेजमध्ये ते पुन्हा ॲपियर व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते आता पुन्हा यायला लागलं कोणतं, न्यूक्लिअर मेम्ब्रान. ओके, सो या ठिकाणी वेगळं न्यूक्लिअर मेम्ब्रान येणार, या ठिकाणी वेगळं येणार. ओके, कारण त्यांचं काय झालेलं आहे, इथून ते ब्रेक झालेले आहेत ना मधून. सो इकडच्या क्रोमोझोम्सचं वेगळं न्यूक्लिअर मेम्ब्रान, इकडच्या क्रोमोझोम्सचं वेगळं न्यूक्लिअर मेम्ब्रान. आणि आता हे 2n झालेले आहेत. ओके, आधी कसे होते ते 4n टाईपमध्ये आले होते ना, आता ते 2n म्हणजे इकडे 2n. 4n कसे झाले तर मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणतं पण डिव्हिजन व्हायच्या आधी ते स्वतःचा नंबर डबल करतात. म्हणजे बेसिकली पहिल्या सेलमध्ये 2n होते, ते डिव्हिजन व्हायच्या वेळेस डबल झाले म्हणजे 4n झाले. डिव्हिजन झाल्यानंतर पुन्हा 2n सेपरेट झाले. ओके, नो कन्फ्युजन. नेक्स्ट आहे त्याच्यामुळे हे जे डॉटर न्यूक्लियाय आहेत, आता न्यूक्लियस मेम्ब्रान आल्यानंतर हा एक न्यूक्लियाय झाला, हा एक न्यूक्लियाय झाला, मग 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झाले. सो न्यूक्लिओलस ऑल्सो अपेअर. आता आपण काय पाहिलं होतं की न्यूक्लिओलस पण डिसअपेअर होतं, परंतु आता पुन्हा न्यूक्लिओलस अपेअर व्हायला सुरुवात झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी पण एक न्यूक्लिओलस, या ठिकाणी पण एक न्यूक्लिओलस. आणि स्पिंडल फायबर जे की याला सेपरेट करण्याचं काम करत होतं, एक विलनसारखं काम करत होतं, तर ते स्पिंडल फायबर आता डिसअपेअर झालेलं आहे. ओके,
सो अशा पद्धतीने काय काय डिसअपियर झालं, स्पिंडल फायबर डिसअपियर झालं, ते जे क्रोमोझोम्स होते तर ते पुन्हा थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये आले, न्यूक्लियस मेम्ब्रान तयार झालं, न्यूक्लिओलस पण तयार झालं. ओके, बस एवढंच झालं. आतापर्यंत आपण काय पाहिलं की कशा पद्धतीने न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. आता आपण पाहणार आहोत की सायटोप्लाझमचं डिव्हिजन. इन दिस वे कार्योकिनेसिस कंप्लीट्स, आणि अशा पद्धतीने कार्योकिनेसिस कंप्लीट होतं अँड सायटोकिनेसिस बिगिन्स, आणि इथपासून पुढे सायटोकिनेसिस सुरू होतं. सो लेट अस सी सायटोकिनेसिस. The cytoplasm divides by cytokinesis and two new cells are formed which are called as daughter cells. आता या ठिकाणी सायटोकिनेसिस काय करतं, सायटोकिनेसिस म्हणजे जे की सायटोप्लाझम डिवाइड करणार आहे. सो सायटोप्लाझम या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं डायग्राममध्ये तर इथे फक्त तुम्हाला जरी ते डिवाइड झालेले दिसले तरी पण ते एका नॉचनी बांधलेले आहेत. ओके, नॉच म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एक स्ट्रक्चर तयार झालं आहे ज्याच्याने ते बांधलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की याला आपण नॉच म्हणतो. त्याने ॲरो दिला आहे पण कदाचित नाव नाही दिलं तर याला आपण नॉच म्हणतो. सो हे काय आहे, नॉच आहे. म्हणजे ज्या एका एकदम थोडंसं पार्टनी ते दोघांना अटॅच आहेत तर ते मग बेसिकली हे नॉच डिवाइड करण्याचं काम कशामध्ये होतं, सायटोकिनेसिसमध्ये होतं. ओके, नॉच म्हणजे पूर्णच सायटोप्लाझम डिवाइड करण्याचं काम सायटोकिनेसिसमध्ये होतं. नेक्स्ट आहे, इन दिस प्रोसेस अ नॉच इज फॉर्म्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल म्हणजे एकदम मिडल पार्टवरती. आणि नेक्स्ट आहे ओके, इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डिपेंड्स डिपेंड्स म्हणजे काय, असं छोटं होत जाणार. म्हणजे सुरुवातीला ना हे जे नॉच आहे तर ते थोडं जाड असणार, मग हळूहळू छोटं होत जाणार आणि मग ते तुटणार. हे तुम्ही घरी पण केलं असेल. म्हणजे काय म्हणतो आपण, काय कशाचं पण करू शकतो तुम्ही, रबर वगैरे, किंवा ना कणिक चपातीची कणिक असते ना, त्याचे 2 गोळे घ्यायचे, असे अटॅच करायचे आणि असे एकदम लांब खेचायचे, मग त्याच्यामध्ये एक नॉच तयार होतं. मम्मीला विचारून करा असे उद्योग घरी. तर नेक्स्ट आहे नेक्स्ट हावेवर इन केस ऑफ प्लांट सेल्स, हे झालं की ॲनिमल सेल्समध्ये म्हणजे आपल्या ह्युमन्सच्या बॉडीमध्ये किंवा ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये. पण प्लांट्सच्या सेल्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्लांट्सचे सेल्स ना अशा प्रकारे अशा अष्टकोनी आकारामध्ये वगैरे असतात. म्हणजे ते असे आपल्यासारखी गोल वगैरे नसतात, ते अष्टकोनी किंवा षटकोनी म्हणजे अशा काहीतरी कोणांच्या आकारामध्ये असतात. ओके, सो त्या ठिकाणी नॉच नाही तयार होत. अ सेल प्लेट इज फॉर्म्ड एक्झॅक्टली अलॉंग मिडलाईन, म्हणजे या ठिकाणी ना एक्झॅक्टली अलॉंग मिडलाईन यांच्यामध्ये एक सेल प्लेट तयार होते आणि त्याच्यानुसार त्यांचं डिव्हिजन होतं. ओके, कारण ते असे गोल फॉर्ममध्ये नसतात ना, म्हणून. नेक्स्ट आहे, मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. आणि मायटोसिस हे आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी इसेन्शियल आहे, कारण मायटोसिस कोणामध्ये होतं, सोमॅटिक सेल्समध्ये आणि स्टेम सेल्समध्ये. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅशिएटेड बॉडी, आणि जी झीज झालेली बॉडी आहे ती पुन्हा रिस्टोर करण्याचं काम पण कोण करतं, मायटोसिस करतं. वुंड हिलिंगचं पण काम मायटोसिस करतं. आणि ब्लड सेल्स, आपल्या बॉडीमध्ये ब्लड सेल्स जे की आहेत RBC, WBC, हे सगळं प्लेटलेट्स वगैरे हे सगळं तयार करण्याचं काम कोण करतं, मायटोसिस. ओके, आता आपण पाहणार आहोत मिओसिस. मी जरासं पाणी पिते. आता आपण जाणार आहोत मिओसिसकडे. थोडंसं नॉईज डिस्टर्बन्स असेल, कसं आहे फॅन लावला आहे ना त्याच्यामुळे. सो मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 स्टेजेस. मिओसिस 2 स्टेजेसमध्ये कंप्लीट केली जातं. जसं की आपण मायटोसिस पाहिलं, मायटोसिसमध्ये कोणते 2 स्टेजेस होते, एक होतं कार्योकिनेसिस, एक होतं सायटोकिनेसिस. ओके, आता मिओसिसमध्ये 2 स्टेजेस आहेत, ज्याला की मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असं म्हटलं जातं. In meiosis 1, recombination or crossing over occur between homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes, means not sister chromosomes, are divided into 2 groups and thus 2 haploid cells are formed. सो या ठिकाणी काय होतं की आपण मायटोसिसमध्ये पाहिलं होतं की सरळ साधं सिम्पल सेल डिव्हिजन झालं, पण मिओसिसमध्ये काय होणार आहे, हे गॅमेट सेल्स आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी रिकॉम्बिनेशन होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. आता हे रिकॉम्बिनेशन काय असतं तर ते आता आपण बघूया. सो पहिलं आहे प्रोफेज. फक्त या ठिकाणी प्रोफेज जे आहे ते खूप लेंदी आहे, कारण या ठिकाणी फक्त प्रोफेज नाही होत, प्रोफेजमध्ये अजून काही प्रकार आहेत, जसे की लेप्टोटीन आहे, झायगोटीन आहे, पॅचिटीन आहे, डिप्लोटीन आहे आणि डायकिनासिस आहे. एवढी मोठी आहे प्रोफेजची प्रोसेस. पण याच्या आधी आपण पाहिलं मायटोसिसमध्ये पटकन संपली ना, पण या ठिकाणी मात्र प्रोफेज जे आहे, प्रोफेज 1 ज्याला आपण म्हणतो, कारण मिओसिस 1 आपण पाहतोय ना. सो मिओसिस 1मधलं प्रोफेज 1 जे आहे तर ते खूप लेंदी आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे जे काही क्रोमोझोम्स आहेत जे की थ्रेड लाईक आहेत तर ते कंडेन्स होतात. कंडेन्स झाल्यानंतर ते जे क्रोमोझोम्स आहेत तर ते एकमेकांमध्ये मिक्स होतात. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर कंडेन्स झाल्यानंतर हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम, तर ह्याच्यामध्ये ना रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजेच काय तर ह्याचे कॅरेक्टर्स आणि ह्याची कॅरेक्टर्स एकदम मिक्स होतात. सो ते रिकम्बाईन झाल्यानंतर हे झालं 3rd स्टेप. त्याच्यानंतर 4th स्टेपमध्ये या ठिकाणी 2 सेंट्रिओल्स तयार होत आहेत, ते स्पिंडल फायबर रिलीज करत आहेत आणि त्याच्यानंतर मेटाफेज 1मध्ये हे दोघं एका सिम्पल प्लेनमध्ये येतात, इक्वेटोरियल प्लेनमध्ये येत आहेत. त्यानंतर ॲनाफेजमध्ये ते सेपरेट होत आहेत. ओके, म्हणजे दोन्ही जे क्रोमोझोम्स आहेत तर ते याच्यामध्ये सिस्टर क्रोमाइड्स नसतात. त्यांनी स्पष्ट सांगितले की नॉट सिस्टर क्रोमाइड, या ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम असतात. म्हणजेच काय तर या ठिकाणी हे असे मिक्स झालेले जे आहेत तर ते म्हणजे जेव्हा
आता हे कदाचित ते ॲनिमेशनने चांगलं समजलं असतं, पण मी ॲनिमेशन वगैरे करायला अजून शिकलेली नाही आहे, शिकेन तेही हळूहळू. तर आता या ठिकाणी हे आपलं क्रोमोझोम आहे. ओके, आपल्याकडे अजून एक क्रोमोझोम आहे. सो हे जे 2 क्रोमोझोम्स आहेत ते वेगवेगळे आहेत. मग हे क्रोमोझोम्स आणि हे क्रोमोझोम्स कंबाईन होणार. कंबाईन झाल्यानंतर यातले काही कॅरेक्टर्स यामध्ये जाणार, यातले काही कॅरेक्टर्स यामध्ये जाणार. ओके, सो कॅरेक्टर्स झाल्यानंतर पण मी कलरचा वापर करते, बघूया काय कुछ तो ट्राय करते हे. ओके, सो सपोज की आता या ठिकाणी हा एक क्रोमोझोम आहे. अरे 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 ते दिसतच नाही आहे. हां, ओके, सो या ठिकाणी अर्धा क्रोमोझोम आहे. ओके, या ठिकाणी त्याच्यामधला अर्धा क्रोमोझोम आहे. ही कशी रिकम्बाईन झाले ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा, समजतं आहे का? अरे सेम कलर आहे यार. हां, ओके, चेंज करूया आपण. आणि या ठिकाणी अजून एक आहे. सो अशा पद्धतीने 2 कॅरेक्टर्स मिक्स झालेले आहेत एका क्रोमोझोममध्ये. सो आता हे क्रोमोझोम्स हा एक झाला, म्हणजे हा एकच एन झाला. ओके, आधी काय होतं, हे 2n होतं. या ठिकाणी आपण ह्याला फक्त n सपोज करूया. सो आता या ठिकाणी हे अशा प्रकारे सेपरेट होणार आहेत. आता हे सेपरेट झाल्यानंतर टेलोफेजमध्ये त्याचं पूर्ण जे पण न्यूक्लियस मेम्ब्रेन असेल ते पण सेपरेट होणार आहे, सायटोप्लाझम सेपरेट होणार आहे आणि 2 तयार होणार आहेत नवीन. या ठिकाणी मिओसिस 1मध्ये 2 नवीन डॉटर सेल्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. अजून आपल्याला मिओसिस 2 पण करायचे आहे. मग मिओसिस 1मध्ये काय होतं, हे जे 2 आपण पाहिलेले टिलोफेजमधून आलेले जे पण डॉटर सेल्स आहेत ते आता इथे येणार आहेत, म्हणजे 2 डॉटर सेल्स आले. आता यामधला हा डॉटर सेल इथे, याचं इथे डिव्हिजन दाखवलेलं आहे. हे असं 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 हे पूर्ण याच्यासाठी आहे आणि उरलेलं दुसऱ्या सेलसाठी आहे. ओके, सो फर्स्ट सेल पुन्हा एकदा डिवाईड होणार, म्हणजे पहिल्यांदा डिवाईड झालाच, पण दुसऱ्यांदा पुन्हा एकदा त्याचं डिव्हिजन होणार. दुसऱ्यांदा डिव्हिजन सेम प्रोसेसने होणार, फक्त हे कोणासारखं असणार आहे, हे सेम टू सेम मायटोसिसप्रमाणे होणार आहे. आपण मिओसिस 1मध्ये पाहिले ते जरा वेगळे होते, त्याच्यामध्ये प्रोफेस खूप लेंदी होती, त्याच्यामध्ये अनेक प्रकार होते. पण आता जे डिव्हिजन होणार आहे ते सिम्पल असणार आहे, सेम टू सेम मायटोसिसप्रमाणे. प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस, टेलोफेस वगैरे सगळं काही मायटोसिसप्रमाणेच होणार आहे. ओके, सो मिओसिस 2 सेम टू सेम मायटोसिसप्रमाणे असतं. आता या ठिकाणी हे सेम यामध्ये हे पहिल्यांदा प्रोफेसमध्ये जाणार, मग मेटाफेसमध्ये जाणार, मग अनाफेसमध्ये जाणार आणि मग पहिल्यापासून, म्हणजे या ठिकाणी हा जो पहिला आहे, हा जो पहिला आहे याच्यापासून या ठिकाणी 2 तयार झाले डॉटर सेल्स. हा जो दुसरा आहे, म्हणजे याच्यापासून आपल्याला 2 मिळाले होते, याच्यामधल्या पहिल्यापासून 2 झाले, या दुसऱ्यापासून 2 झाले, म्हणजे ॲट द एंड ऑफ द मिओसिस आपल्याला 4 डॉटर सेल्स मिळत आहेत. ओके, ॲट द एंड ऑफ द मिओसिस आपल्याला 4 डॉटर सेल्स मिळत आहेत आणि ते कसे आहेत, हॅप्लॉइड. व्हॉट आर दे, हॅप्लॉइड. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर NNच्या फॉर्ममध्ये मिळत आहेत ना, हे बघा, इथे पण N, इथे पण NNच्या फॉर्ममध्ये मिळत आहेत. ओके, आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे आपल्याला NNच्या नाही तर 2Nच्या फॉर्ममध्ये मिळत आहेत ॲट द एंड ऑफ मायटोसिस. हाच फरक आहे की मायटोसिसमध्ये क्रोमोझोम्स नंबर चेंज होत नाहीत, पण मिओसिसमध्ये क्रोमोझोम्स नंबर्स रिड्युसेस टू हाफ, म्हणजे या ठिकाणी 2N होते, 2Nचं काय झालं, N N N असे 4 N आपल्याला मिळाले. ओके, या ठिकाणी आपल्याला 2Nचे 2 मिळाले होते, 2N + 2N मिळालं होतं. हा 2N या ठिकाणी स्प्लिटअप झाला NNमध्ये, हा 2N या ठिकाणी NNमध्ये स्प्लिटअप झाला, म्हणजेच क्रोमोझोम नंबर काय झाले, हाफमध्ये म्हणजे हाफनी रिड्यूस झाले. ओके, सो ॲट द एंड ऑफ मिओसिसच्या शेवटी आपल्याला एका सेलपासून, म्हणजेच या ठिकाणी एकच सेल होता, एका सेलपासून 2 मिळाले आणि त्या दोघांपासून पुन्हा 4, म्हणजे एका सेलपासून आपल्याला 4 डॉटर सेल्स मिळाले. पण जर आपण मायटोसिसमध्ये पाहिलं तर एका सेलपासून आपल्याला फक्त 2च डॉटर सेल्स मिळत आहेत. ओके, हे तुम्हाला डिफरन्स बिटवीन पण लिहायला येऊ शकतं मायटोसिस आणि मिओसिसमध्ये. सो नेक्स्ट आहे की मिओसिस 2 इज जस्ट लाईक मायटोसिस. आत्ताच आपण पाहिलं की मिओसिस 2 जे आहे तर ते मायटोसिससारखंच आहे, सेम टू सेम. मायटोसिसमधून पण आपल्याला 2 सेल्स मिळतात आणि मिओसिस 2मधून पण आपल्याला एका सेलपासून 2 डॉटर सेल मिळाले, दुसऱ्या सेलपासून 2 डॉटर सेल मिळाले, एकूण 4 डॉटर सेल मिळाले. सो इन दिस स्टेज 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म्ड इन मिओसिस 1. मिओसिस 1मध्ये आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल्स मिळाले होते. अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकम्बाइंड सिस्टर क्रोमॅटाइड्स आणि 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. हॅप्लॉइड डॉटर सेल्स, डॉटर का तर त्या आता नवीन तयार झाले आहेत, स्वतःना आपण डॉटर सेल्स म्हणतो. प्रोसेस ऑफ गॅमेट प्रोडक्शन आणि स्पोर फॉर्मेशन. हे गॅमेट प्रोडक्शन काय आहे, हे स्पोर फॉर्मेशन काय आहे, ते आपण 3rd लेसनला बघणार आहोत. ओके, ऑकर्स बाय मिओसिस. हे सगळं मिओसिसनी होत असतं. त्याच्या आधी एक थोडीशी आयडिया देते. गॅमेट्स कुठल्या प्रकारचे असतात, 2 स्पर्म आणि ओवम. तर हे स्पर्म आणि ओवम मिओसिस थ्रू तयार होत असतात, जे की हॅप्लॉइड आहे. यामधलं स्पर्म हॅप्लॉइड आहे, ओवम हॅप्लॉइड आहे. जेव्हा स्पर्म आणि ओवम एकत्र येणार, झायगोट तयार होणार, तर ते झायगोट मात्र डिप्लॉइड असणार आहे, कारण हॅप्लॉइड एकत्र येऊन झायगोट डिप्लॉइड तयार होणार आहे. ओके, स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण भाकरी किंवा चपाती मॉइस्ट एरियामध्ये ठेवतो तेव्हा त्याला मॉइश्चर पकडतं आणि ती काय होते, खराब होते, म्हणजेच त्याच्यावरती फंगसचा लेअर येतो. ओके, तर फंगसचा लेअर जे येतं तर त्यामधून फंगस, आता एक असं फंगसचा डायग्राम मी तुम्हाला दाखवते, 3rd लेसनमध्ये आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेल.
चलो चलो आगे चलो. हां, या ठिकाणी फंगस आलेला आहे. ओके, सो फंगस आल्यानंतर हे जे फंगसचं कॉलोनीज आहेत, तर फंगसच्या कॉलोनीजमध्ये काय होतं, या ठिकाणी आहे स्पोरेंजिया. स्पोरेंजिया म्हणजे काय, हे जे तुम्हाला गोल गोल बॉल दिसत आहेत ना, तर ते आहे स्पोरेंजिया. त्याच्यामध्ये स्पोर्स तयार होत असतात आणि हे स्पोर्स डेव्हलप झाल्यानंतर स्पोरेंजिया फुटतं आणि त्यामधले स्पोर्स खाली पडतात. त्या स्पोर्सपासून परत नवीन असे फंगस तयार होणार, परत त्याच्यामधले स्पोर्स खाली पडणार, त्यापासून नवीन फंगस तयार होणार आणि अशा प्रकारे फंगसची ग्रोथ होत असते. ओके, सो नेक्स्ट आहे, पुन्हा आपण आपल्या लेसनमध्ये जाऊया. सो हे झालं स्पोर फॉर्मेशन आणि हे झालं गॅमेट प्रोडक्शन. हे सगळं मिओसिसने होत असतं आणि इन दिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल. एका सेलपासून मिओसिस 1मध्ये 2 सेल्स तयार झाले. या दोघांपासून प्रत्येकी 2-2 म्हणजे ॲट द एंड ऑफ द मिओसिस आपल्याला 4 डॉटर सेल्स मिळाले. सो ड्युरिंग धिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स. आता आपण काय पाहिलं, क्रॉसिंग ओव्हर झालं. क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे काय झालं, त्यांच्यामधले जे पण कॅरेक्टर्स होते तर ते मिक्स झाले आणि त्याच्यामुळे जे बेबी असतं ना, तर त्या बेबीमध्ये फादरचे पण काही कॅरेक्टर्स असतात, मदरचे पण काही कॅरेक्टर्स असतात. त्याच्यामुळे ते बेबी सेम टू सेम मदरसारखं किंवा सेम टू सेम फादरसारखं न दिसता त्याच्यामध्ये मदरचे काही कॅरेक्टर दिसतात, काही फादरचे दिसतात, तर काही कॅरेक्टर्स वेगळेच काहीतरी असतात. ओके, तर ते याच्यामुळे होतं रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे. आणि रिकॉम्बिनेशन फक्त मिओसिसमध्ये होतं, मायटोसिसमध्ये होत नाही. सो आफ्टर दॅट ड्यू टू धिस ऑल द 4 डॉटर्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट सेल अँड इच अदर टू. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हा होता आपला पॅरेंट सेल. ओके, हा आहे पूर्ण म्हणजे हा नको, हा घेऊया आपण. हा आहे आपला पॅरेंट सेल. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पहा किती फरक आहे ते सोडा. याच्यामध्ये आणि या जर तुम्ही शेवटच्या याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये एवढा फरक आहे तर कळतच नाही की नक्की ह्याचेच सेल्स आहेत का डॉटर सेल्स आहेत का. तर अशा पद्धतीने रिकॉम्बिनेशनमुळे खूप सारा फरक त्यांच्यामध्ये दिसून येतो. ओके, आता नेक्स्ट एक आपण को प्रयोग दिया आहे, देखते हे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲपरेटसमध्ये कोनिकल फ्लास्क घ्यायचं आहे, ग्लास स्लाईड घ्यायचं आहे, कवर स्लिप घ्यायचे, फोरसेप म्हणजे ते चिमटा वगैरे असतं ना, तर ते कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला माहिती असेलच, आणि वॉच ग्लास. ओके, हे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे. एक मीडियम साईजचा अनियन घ्यायचं आहे, कांदा घ्यायचा आहे, आयोडीन सोल्युशन घ्यायचं आहे, एक्सेट्रा. सो मीडियम साईजचा अनियन घ्यायचं आहे. कीप इट इन अ कॉनिकल फ्लास्क फिल्ड विथ वॉटर इन सच अ वे. कॉनिकल फ्लास्कमध्ये ठेवायचा आहे तो कांदा. ओके, त्याच्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे. ओके, सच अ वे दॅट द रूट्स ऑफ द ओनियन विल बी कॉन्टॅक्ट विथ द वॉटर. अच्छा, पूर्ण कांदा नाही टाकायचा, कोनिकल फ्लास्क तुम्हाला घ्यायचा आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये कांदा असा ठेवायचा आहे की जेणेकरून त्याचे रूट्स खाली येतील. ओके, असं करायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे ऑब्झर्व द रूट्स ऑफ द ओनियन आफ्टर 4 to 5 days. सो ते रूट्स जे आलेले आहेत, पाण्यामध्ये डीप झालेले आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत 4 ते 5 दिवसानंतर. कट द टिप्स ऑफ सम ऑफ द रूट्स. आणि त्या रूट्सचं जे टिप्स असतं म्हणजे हे जे टिप पार्ट आहे तर तो कट करायचा आहे आणि तो तुम्हाला ग्लासमधून बघायचं आहे. पॉर सम ड्रॉप्स ऑफ आयोडीन. आणि त्याच्यावरती काही त्या सपोज की ही टीप आहे, त्या आपली ग्लास स्लाईड आहे, याच्यावरती तुम्ही आयोडीनचे काही थेंब टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ओके, सो पॉवर द ड्रॉप्स ऑफ आयोडीन, टेक वन ऑफ द रूट टिप ऑन द ग्लास स्लाईड, प्रेस इट विथ द हेल्प ऑफ फोरसेप्स. आता त्यामधलं एक रूट टिप घ्यायचं आहे, ग्लास स्लाईडवर ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये आयोडीन तर ऑलरेडी टाकलेलं आहेच आपण, आणि ते प्रेस करायचं आहे. ॲड 1 to 2 ड्रॉप्स ऑफ वॉटर, त्याच्यावरती 1 to 2 ड्रॉप्स ऑफ वॉटर पण टाकायचं आहे. आणि केअरफुली प्लेस ओव्हर स्लिप. ओके, सो इन सच अ वे दॅट द एअर विल नॉट ट्रॅप इन बिटवीन. आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे की त्या स्लिपच्या मध्ये कुठेही हवा नसायला पाहिजे. ओके, कारण हवेचे पण मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये येतील ना, सो हवा नसायला पाहिजे. ऑब्झर्व द प्रिपेड ग्लास स्लाईड अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि ही जी तयार झालेली ग्लास स्लाईड आहे तर ती तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करायची आहे. विच फेज ऑफ सेल डिव्हिजन डीड यू ऑब्झर्व. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं सेल डिव्हिजनचं कोणतं फेज तुम्हाला पाहायला मिळते ते सांगायचं आहे. आणि सोबतच त्याची तुम्हाला फिगर ड्रॉ करायची आहे. आणि नेक्स्ट आहे व्हेरियस फेजेस ऑफ सेल डिव्हिजन ऑकरिंग इन द रूट टिप्स ऑफ ऑनियन आर शोन इन द फॉलोविंग फिगर. सो तुम्हाला या ठिकाणी जी फिगर दाखवलेली आहे खाली, तर त्यामधून तुम्हाला जे टिप्समध्ये जे पण चेंजेस झाले होते तर ते दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूलाच काही प्रश्न विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉइड सेल्स. 2n सेल्स किंवा डिप्लॉइड सेल्स म्हणजे काय. तर आपण पाहिलं की सेल्स जे असतात तर ते डिवाईड होण्याआधी स्वतःचा नंबर डबल करतात. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर हा आहे आपला एक सेल, हा आहे आपला एक क्रोमोझोम, हा आहे आपला एक क्रोमोझोम. ओके, सो याच्यामधला एक क्रोमोझोम म्हणजे काय एन, हा एक क्रोमोझोम म्हणजे काय एन. म्हणजे जेव्हा एक्स आकाराचा क्रोमोझोम तयार होतो तर तेव्हा तो काय असतो 2n असतो. ओके, त्यालाच की आपण काय म्हणतो डिप्लॉइड म्हणतो. आता क्रोमोझोम्स नेहमी डिप्लॉइड का असतात. तर आता जर आपण पाहिलं तर मी काय तुम्हाला सांगितलं होतं, एक मेल गॅमेट असतं, एक फिमेल गॅमेट असतं.
ते दोघं कंबाईन झाल्यानंतर एक झायगोट तयार होतं जे की 2n असतं, पण मेल आणि फिमेल गॅमेट मात्र n असतात. मग ते मेल आणि फिमेल गॅमेट नेहमी nच का असावेत? तर त्याचा आन्सर असा आहे की जर 2n असते, सपोज करा की जर मेल आणि फिमेल गॅमेट 2n असते तर याचं काय झालं असतं, तर हा जो झायगोट आहे तो 4n झाला असता, म्हणजे डबल झाला असता. आणि एवढ्या मोठ्या नंबरचं क्रोमोझोम जर त्या झायगोटमध्ये असेल तर तयार होणारा बेबी खूप सारे काय म्हणतो आपल्याला ॲबनॉर्मॅलिटीज घेऊन जन्माला येईल आणि त्याच्यामुळे हे सेल्स नेहमी 2n असायला पाहिजे. सो व्हॉट डू यू मीन बाय हॅप्लॉइड सेल्स? हॅप्लॉइड सेल्स म्हणजे काय? n सेल्स, ज्यामध्ये फक्त एकच क्रोमोझोमचा फक्त ज्यामध्ये एकच सेट असतो त्याला आपण n असं म्हणतो. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये एकूण हॅप्लॉइड सेल्स किती आहेत? 23 आहेत. आणि जर आपण त्यांचे पेअर्समध्ये पाहिलं तर एकूण 23 पेअर्स आहेत आणि एकूण 46 सेल्स क्रोमोझोम्स आहेत. ओके, आणि जर आपण मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये पाहिलं तर त्यामध्ये फक्त 23 क्रोमोझोम्स असतात, कारण 23 मेलचे 23 फिमेलचे मिळून झायगोटमध्ये 46 आपोआप तयार होणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय होमोलॉगस क्रोमोझोम्स? आता होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे काय? तर प्रत्येक ॲनिमलमध्ये जर आपण पाहिलं, प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये पाहिलं आपण, तर त्याच्यामध्ये काहीतरी ठरलेल्या नंबरचे क्रोमोझोम्स असतात. आता जर आपण ह्युमन्समध्ये पाहिलं तर 46 आहेत, पेअरमध्ये पाहिलं तर 23 आहेत, पण जर इतर ऑर्गॅनिझम्समध्ये पाहिलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोझोम्स असणार आहेत. सो प्रत्येक पेअरमध्ये आपण जर पाहिलं तर 2 क्रोमोझोम्स असतात ज्यांचं शेप सेम असतं, जसं की हा एक आहे आणि हा एक आहे. ही काय झाली? एक पेअर झाली क्रोमोझोमची. याच्यामध्ये आपण दोघांमध्ये जर आपण पाहिलं, ॲक्च्युली हे असे जॉईंट असतात, बट मलाच इथे ड्रॉ नाही करता येते. ओके, सो असे जॉईंट असतात. तुम्ही याचा ॲक्च्युअल आकार इथे बघू शकता, तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे ना, सो याच्यामध्ये तुम्ही याचा ॲक्च्युअली आकार बघू शकता. सो नेक्स्ट आहे की मी कुठे होते? तर अशा पद्धतीने पेअरमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि या क्रोमोझोम्सलाच आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. नेक्स्ट आहे वेदर द गॅमेट्स आर डिप्लॉइड और हॅप्लॉइड. आताच मी तुम्हाला सांगितलं गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. का असतात त्याचं रिझन पण तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये जर डिप्लॉइड असतील तर काय झालं असतं, जे झायगोट तयार होणार आहे तर ते 4n मध्ये आलं असतं आणि ज्याच्यामुळे बेबीमध्ये खूप साऱ्या ॲबनॉर्मॅलिटीज दिसून आल्या असत्या. सो त्याच्यामुळे ते काय असतात? हॅप्लॉइड असतात. हाव आर द हॅप्लॉइड सेल्स फॉर्म्ड? हॅप्लॉइड सेल्स कशा फॉर्म होतात? आताच आपण पाहिलं हॅप्लॉइड सेल कसे फॉर्म होतात, बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. त्याच्यात काय आहे? मिओसिसने. ओके, मिओसिसच्या फेजमध्ये ॲट द एंड आपल्याला 4 प्रकारचे म्हणजे 4 हॅप्लॉइड सेल्स मिळतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅप्लॉइड सेल्स? हॅप्लॉइड सेल्सचं इम्पॉर्टन्स ते पण तेच आहे. हॅप्लॉइड सेल्स का गरजेचे आहेत? तर योग्य प्रकारचं नॉर्मल बेबी किंवा नॉर्मल झायगोट तयार होण्यासाठी हॅप्लॉइड सेल्स आवश्यक आहेत. कारण जर मदर आणि फादरमधून 23 क्रोमोझोम्स आले तरच ह्याच्यामध्ये 46 होतील आणि मगच ते ॲक्च्युअल बेबी म्हणजे जे पण नॉर्मल बेबी आहे तर ते तयार होईल. आणि हे सगळं रिप्रोडक्शन व्यवस्थित चालण्यासाठी सेल्स हॅप्लॉइड होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच कोणती प्रोसेस असते? मिओसिस असते. ओके, सो बाकीचं यूज ऑफ ITC वगैरे तुम्ही ते ICT वगैरे तुम्ही ते सगळं काही बघू शकता नेटवरती वगैरे. सो नेक्स्ट आहे एक्सरसाइज जी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया लेसन नंबर 3. तुम्हाला जर लेसन नंबर 3 पाहायचं असेल कमेंट करा. कमेंट जर जास्त आल्या तर आपण लेसन नंबर 3चा पण 1 शॉट व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.